यदा विनियत यदा विनियतं चित्तम् आत्मनि एव यदा विनियतम् अवतिष्ठते निस्पृह सर्वकामेभ्यो युक्त सर्वकामेभ्यो युक्त योगाभ्यासाद्वारे योगी तदा मानसिक कार्य नियमित करतो आणि सर्व भौतिक आकांक्षांपासून मुक्त हो अध्यात्मामध्ये स्थित होतो योग्यपणे योगयुक्त झाल्याचे म्हटले आहे. तर हा जो योगाभ्यास आहे यम प्राणायाम प्रत्याहार समाधी या योगाभ्यासाद्वारे तो व्यक्ती जो आहे मानसिक कार्य जी आहेत ती नियमित करतो म्हणजे त्याच्या त्या प्रकारची इच्छा होत आहे इच्छा तो नियमित करत आहे. हरे कृष्ण माईक कोणाचं चालू आहे कृपया बंद करा. योगाभ्यासाद्वारे योगी जेव्हा आपली मानसिक कार्य नियमित करतो आणि सर्व भौतिक आकांक्षा होऊन अध्यात्मामध्ये स्थित होतो. या दोन गोष्टी गोष्ट म्हणजे आपल्या ज्या काही मानसिक कार्य आहेत अपेक्षा इच्छा ज्या आहेत त्या पूर्णपणे तो नियंत्रणात आणतो. त्यानंतर दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे तो व्यक्ती भौतिक आकांक्षांपासून मुक्त असतो. तात्पर्य योगी मनुष्य आणि साधारण मनुष्य यांच्या क्रियांमधील फरक हाच आहे की योगी मनुष्य हा भौतिक वासनांमध्ये प्रथम असणाऱ्या काम वासनासहित इतर सर्व वासनांचे शमन करतो. परिपूर्ण योगी आपल्या मानसिक क्रियांमध्ये इतका नियमित असतो की तो कोणत्याही भौतिक कामनेने विचलित होत नाही. श्रीमद भागवतात सांगितलेल्याप्रमाणे 9व्या स्कंधातील 4थ्या अध्यायातील 18वा आणि 20वा श्लोक 18, 19, 20 श्लोक या परिपूर्ण अवस्थेची प्राप्ती कृष्ण भावनावित मनुष्याला आपोआपच होते. सवय मन कृष्ण पदा रवींद्र वाचांसी वैकुंठी गुणानुवर्णने. आपण याच्या आधी हा श्लोक पाहिलेला आहे. एका तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगतात की कशा प्रकारे आपण आपली इंद्रिय जी आहेत ती भगवंतांच्या सेवेत पूर्णपणे लावायची आहेत. तर प्रभुपाद इथे दोन गोष्टी सांगतात. सुरुवातीला प्रभुपादांनी सांगितलं जो पूर्ण योगी आहे जो अष्टांग योगी आहे तो आपले सर्व वासना ज्या आहेत कामवासना इतर बाकी ज्या काही वासना आहेत त्या सर्व वासनांवरती नियंत्रण प्राप्त करतो आणि त्यानंतर योगाभ्यासामध्ये पूर्णपणे लागतो. आणि दुसरी गोष्ट प्रभुपाद इथे सांगतायत की एक उत्तम पूर्ण योगी किंवा भक्त जो आहे तो कशा प्रकारे अमरीश महाराजांचं उदाहरण देऊन प्रभुपाद सांगतायत की तो कशा प्रकारे सवय मन कृष्ण पदा रविंदयो वाचांसी वैकुंठ गुणानुवर्णने करो हरिर मंदिर मार्जनादिषु श्रुती चकार अच्युत स्तप्तोतदे मुकुंद लिंगालये दर्शने दृश्यो तद्भृत ग्रात्र स्पर्शे संगमम घ्राणं च तत्पाद सरोज सौरभे श्रीमत तुलस्या रसना प्रदर्शते पादौ हरि क्षेत्र पदानुसर्पणे शिरो हरिकेशव पदाभिनंदने कामं च दास्येतु न तु काम काम्या यथोत्तम श्लोक जनाश्रयारती. कशा प्रकारे तो व्यक्ती जो आहे त्याची कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय भगवंतांच्या सेवेत लावतं. अमरीश महाराज आपले मन जे आहे हे पूर्णपणे कृष्णाच्या चरणी अर्पण करत होते. कृष्णाला त्यांचं मन शरणागत केलं होतं त्यांनी. त्यानंतर त्यांचे हात जे आहेत हे मंदिर मार्जन करण्यासाठी वापरत होते. त्यांची नासिका जी आहे ती भगवंतांच्या चरणी अर्पण केलेली तुलसीचा सुगंध घेण्यासाठी. त्यांचे जे पाय आहेत ते भगवंतांच्या धामामध्ये किंवा भगवंतांच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी वापरत होते. त्यांचे डोळे जे आहेत हे भगवंतांचं सुंदर रूप जे आहे मुकुंद लिंगालय दर्शने तर त्यांचं रूप पाहण्यासाठी ते वापरत होते. अशा प्रकारे प्रत्येक त्यांची कर्मेंद्रिय 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय ही भगवंतांच्या सेवेत ते पूर्णपणे लावत होते. या सर्व दिव्य क्रिया शुद्ध भक्तासाठी भगवत भक्तासाठी योग्यच आहेत. पुढचा पॅराग्राफ निर्विशेषवादी अनुयायांसाठी
या दिव्य अवस्थेचे वर्णन करता येणे शक्य नाही. परंतु महाराज अमरीश यांच्या क्रियांच्या उपयुक्त वर्णनावरून दिसून येते की कृष्ण भावनामयित मनुष्यासाठी ही अवस्था अत्यंत व्यवहारक आणि सहज सुलभ असते. जोपर्यंत भगवंतांच्या स्मरणाद्वारे मन भगवंतांच्या चरण कमलांवर स्थित केले जात नाही तोपर्यंत अशा दिव्य क्रियांमध्ये युक्त होणे अशक्य असते. तर पुन्हा प्रभुपाद तोच मुद्दा मांडतात. इथे आपण पाहिलं तात्पर्यामध्ये जो अष्टांग योगी आहे तो काय करतो, पहिली गोष्ट तो करतो म्हणजे आपल्या मनाची जी क्रिया आहे त्याच्यावरती नियंत्रण प्राप्त करतो, आणि दुसरी गोष्ट तो करतो ते म्हणजे आपल्या भौतिक आकांक्षांपासून तो मुक्त होतो. तर त्याच्या विरोधी हे म्हणजे भक्तयोगी आहेत, जे आपले पूर्ण इंद्रिय जे आहेत हे भगवंतांच्या सेवेत लावतात, आणि त्यामुळे ते जे काही कार्य करतात ते भौतिक राहत नाही, ते आध्यात्मिक होतं. आणि त्याचबरोबर त्यांच्या ज्या कामवासना किंवा ज्या काही वासना आहेत, ज्या काही मानसिक वासना आहेत, त्या सर्व वासनांवरती ते विजय प्राप्त करू शकतात. इंद्रिय आणि मनाला कार्यरत ठेवणे आवश्यक असते, केवळ निग्रह करणे व्यवहार नाही. म्हणून सर्वसामान्य लोकांना आणि विशेष करून जे संन्यास आश्रमी नाहीत त्यांच्यासाठी वर सांगितल्याप्रमाणे इंद्रियांना आपल्या आणि मनाला दिव्य क्रियांमध्ये मग्न करणे ही दिव्यत्वाच्या प्राप्तीसाठी परिपूर्ण विधी आहे. या विधीलाच भगवद्गीतेमध्ये युक्त म्हणण्यात आले आहे. त्यामुळे प्रभुपाद नेहमी सांगायचे. आता इथे प्रभुपादांनी सांगितले की जे संन्यासी नाही आहेत, बाकीच्या काही आश्रमातले भक्त आहेत, त्यांनी अशा प्रकारे आपले इंद्रिय जे आहेत हे भगवंतांच्या सेवेत लावणं गरजेचं आहे. कारण जो संन्यासी आहे, आपण सुरुवातीच्या श्लोकात पाहिलं, तो पूर्ण योगी आहे, आणि जो पूर्ण योगी आहे त्याची पूर्ण इंद्रिय नियंत्रणात आहेत. पण त्याच्या व्यतिरिक्त जे कोणी दुसरे व्यक्ती आहेत त्या सर्व व्यक्तींनी आपली इंद्रिय अमरीश महाराजांप्रमाणे भगवंतांच्या सेवेत लावणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रभुपाद नेहमी म्हणायचे, जे गृहस्थ आश्रमात आहेत त्यांनी प्रत्येकाने कशा ना कशा प्रकारची विग्रह सेवा करणं अतिशय गरजेचं आहे. विग्रह सेवा जी आहे ही गृहस्थांसाठी अतिशय गरजेची आहे, की आपण असं समजू शकतो की नवसाधकासाठी विग्रह सेवा ही महत्वाची आहे, कारण त्याद्वारे त्याची इंद्रिय भगवंतांच्या सेवेमध्ये प्रत्यक्ष रूपाने लागतात, आणि प्रत्यक्ष रूपाने जेव्हा भगवंतांच्या सेवेत त्याची इंद्रिय लागतात त्यावेळेस त्याचं मन आणि इंद्रिय जे आहे हे पूर्णपणे शुद्ध होणार आहे. त्यामुळे ही फार महत्वाचं कर्तव्य आहे की आपण विग्रह सेवा करावी. त्याचबरोबर आपलं जे श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम जी नवविधा भक्ती आहे त्याच्यावरही जास्तीत जास्त आपण भर द्यावा. विशेष करून भगवंतांचं नामजप, आणि त्याचबरोबर भगवंतांची जी महिमा आहे, गुण आहे, रूप आहे, लीला आहे, त्याचं वारंवार श्रवण करणे. कारण आपण सेवा करत राहिलो आणि आपल्याला माहित नसेल की आपण कोणाची सेवा करतोय, का करतोय, तर ते काय होणार आहे, श्रम एवही केवलम, ते फक्त एक कष्ट होणार आहेत. हे गाढव जे आहे ते गाढव कष्ट करत राहतं, त्याला माहित नसतं की का करतोय. जास्तीत जास्त त्याच्या डोक्यावरती एक गाजर लटकवलं जातं, आणि ते गाजर त्याला वाटतं की हे गाजर मला मिळणार आहे आणि मला खूप आनंद मिळणार आहे, त्यामुळे ते श्रम करत राहतं. तसं आपल्याकडे होऊ नये. आपण जेव्हा भक्ती करत आहोत ते श्रम एवही केवलम होऊ नये. मुलांना त्यामुळे मी नेहमी सांगत असतो, कारण मुलांचा जप हा नेहमी विचित्र असतो, एकदम विचलित असतो. जप करत बोलत बोलत, मोबाईल खेळत खेळत, काही करत त्यांचा जप चालतो. मी त्यांना एकच गोष्ट सांगतो की तुम्ही 2 तास जे आहे ते जप करणारच आहात. तुमच्या 24 तासातले 2 तास तुम्ही त्या जपमाळेवरती बसणारच आहात. मग ते 2 तास व्यवस्थित का नाही लावत आहे? नाही तर मग तुम्ही श्रमयोगी करता, फक्त तुमचं ते तोंडाची एक्सरसाइज करताय जास्तीत जास्त, दुसरं काहीच करत नाही. त्यामुळे आपण कोणतंही कार्य करत असताना आपल्याला वारंवार सांगितलं जातं की आपला सेवाभाव आहे का पाहणं गरजेचं आहे. आपण ही कोणाच्या प्रसन्नतेसाठी सेवा करत आहोत की आपल्या अहंकारासाठी करत आहोत, त्या वारंवार या गोष्टीचं जे चर्निंग आहे हे होणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. इथे आपण पाहिलं 2 गोष्टी सांगितल्यात पहिल्या श्लोकामध्ये, 18व्या श्लोकामध्ये, की कशा प्रकारे अष्टांग योगी जो आहे हा विनियतम चित्तम म्हणजे आपलं जे मानसिक कार्य आहेत त्यांच्या चेतना जी आहे त्याचे शुद्धीकरण करतो, त्याला नियंत्रणात ठेवतो. आणि दुसरं आत्मनी एवा एवा वतिष्ठते, आणि त्याचबरोबर तो जो आहे तो आपले भौतिक आकांक्षा ज्या आहेत त्यातून मुक्त होतो, म्हणजे विशेष करून अध्यात्मामध्ये जास्तपणे लीन होतो. ठीक आहे. त्यानंतर पुढचे आणखीन श्लोक क्रमांक 19 मध्ये आणखीन 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत. जो अष्टांग योगी आहे त्याची परिपूर्णता कशा प्रकारे आहे
त्याचं वर्णन करताना भगवंत सांगतात, यथा दीपो निवत्सतो लिंगते सोपमा स्मृता योगिनो यत् चित्तस्य युञ्जतो योगमात्मनः. जेथे वाऱ्याचे संचलन नाही त्या ठिकाणी ज्याप्रमाणे दीप संतपणे तेजत राहतो, त्याप्रमाणे संयमी मनाचा योगी आत्मतत्वावरील आपल्या ध्यानामध्ये सदैव स्थिर असतो. तर तो योगी जो आहे हा नेहमी स्थिर असतो. हे फार महत्वाची गोष्ट इथे भगवान सांगतात. जेथे वाऱ्याचे संचलन नाही त्या ठिकाणी ज्याप्रमाणे दीप संतपणे तेवत राहतो, त्याप्रमाणे संयमी मनाचा योगी आत्मतत्वावरील आपल्या ध्यानामध्ये सदैव स्थिर असतो. तर सदैव स्थिर राहणे हे एक अष्टांग योगीसाठी अतिशय महत्वाचं गोष्ट आहे, किंवा त्याची पूर्णत्वापर्यंत तो पोहोचतोय जेव्हा तो सदैव स्थिर राहतो. तात्पर्य, आपल्या आराध्य भगवंतांवरील अविचलित निरंतर ध्यानाद्वारे अध्यात्मामध्ये तल्लीन झालेल्या वास्तविक कृष्ण भावनावरील भक्त हा वायुरहित स्थळी असलेल्या दिव्याप्रमाणे स्थिर असतो. त्यामुळे आपण जेव्हा दीप अर्पण करतो भगवंतांना, त्यावेळेस एक तर गोष्ट आहे की आपण भगवंतांना अग्नी अर्पण करत आहोत. भूमी, रापो, नल, वायू हे जे पंचमहाभूत आहेत, त्या पंचमहाभूत आपण भगवंतांना अर्पण करतोच, ही एक त्याची समज आहे. पण त्याचबरोबर आपण जी दीप आहे त्या दीपाप्रमाणे तेवत राहणं गरजेचं आहे आणि अविचलितपणे तेवत राहणं फार गरजेचं आहे. ह्याच्यात त्यातून आपण दिवा अर्पण करताना आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे. तर जो योगी आहे हा अविचलितपणे तेवत राहतो, स्थिर असतो. तो कसल्याही प्रलोभनामुळे विचलित होत नाही. आणि त्यासाठी प्रभुपाद सांगतायत, आपले आराध्य दैवत जे आहे, भगवंत आहे, त्यांच्यावरती जेव्हा योग्य प्रकारे व्यक्ती ध्यान करत राहील तर तो व्यक्ती विचलित होणार नाही. पहिल्या श्लोकामध्ये 3 गोष्टी होत्या. एक तर आहे विनियतम चित्तम, तो व्यक्ती जो आहे त्याचं मन मानसिक स्थिरता आहे, मानसिक कार्य नियमित आहेत. त्यानंतर दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे निस्पृह सर्व कामेभ्यो, त्याच्या भौतिक आकांक्षा ज्या आहेत त्यापासून तो मुक्त झालेला आहे. आणि तिसरी गोष्ट आत्मनी एव तिष्ठती, चित्त आत्मने एव तिष्ठती, त्याचं चित्त जे आहे हे योगयुक्त झालेलं आहे. तर जो परिपूर्ण योगी आहे त्याचे 3 विशेष गुण सांगण्यात आलेले आहेत, किंवा त्याची काय म्हणू शकतो क्वालिटीज, त्याची स्थिती लक्षणं सांगण्यात आलेली आहेत. एक जे आहे तो विनियतम चित्तम, दुसरा आहे आत्मनी एव तिष्ठती, तिसरा आहे निस्पृह सर्व कामेभ्यो, आणि त्यानंतर चौथी गोष्ट आपण पाहिली ती म्हणजे तो व्यक्ती स्थिर आहे. यच्चित्तस्य योगिना यच्चित्तस्य युञ्जतो योग आत्मना, तो व्यक्ती एका तेवत असलेल्या दिव्याप्रमाणे स्थिर आहे. कोणाला काही प्रश्न श्लोक क्रमांक 18-19 वर? ठीक आहे. श्लोक क्रमांक 20 ते 23. यत्रो परमते चित्तम निरुद्धम योग सेवया यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्टति सुखम आत्मनि नित्यम यत्तद्बुद्धिग्राह्यम अतीन्द्रिय वेति यत्र न चैवायम स्थितश्चलति तत्वतः यम लब्ध्वा च परम लाभम मन्यतेनाधिकं तत यस्मिन्
यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचालयेत् तं विद्याहु दुःख सुखम तं विद्या हि दुःखम संयोगम वियोगम योग संयुतम. या 4 श्लोकांमध्ये आपण पाहतो की जो परिपूर्ण योगी आहे किंवा जो अष्टांग योगात ज्यांनी पूर्णता प्राप्त केलेली आहे त्याचे साक्षात्कार काय आहेत, त्या व्यक्तीचे जे अष्टांग योगीचे साक्षात्कार आपण पाहणार आहोत. योगाभ्यासाद्वारे मनुष्याचे मन जेव्हा सांसारिक मानसिक क्रियांपासून पूर्णपणे संयमित होते तेव्हा त्या अवस्थेला परिपूर्ण समाधी असे म्हणतात. या समाधी अवस्थेचे लक्षण आहे की यामुळे मनुष्य विशुद्ध मनाद्वारे आत्म्याचे अवलोकन करण्यात आणि आत्म्यामध्ये संतुष्ट होण्यात व आनंद प्राप्त करण्यात समर्थ होतो. त्या आनंदमय अवस्थेत दिव्य इंद्रियांद्वारे साक्षात्कार झालेल्या अमर्याद दिव्य सुखांमध्ये मनुष्य स्थित होतो. याप्रमाणे स्थित झाल्यावर सत्यापासून कधीच ढळत नाही आणि या सत्याची प्राप्ती झाल्यावर त्याहून अधिक श्रेष्ठ असे काही असेल असे त्याला वाटत नाही. अशा अवस्थेमध्ये स्थित झाल्यावर मोठ्या मोठ्या संकटांमध्येही विचलित होत नाही. भौतिक संसर्गामुळे निर्माण होणाऱ्या दुःखापासून हीच यथार्थ वास्तविक मुक्ती आहे. पहिली गोष्ट, तो व्यक्ती जो आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तो आपल्या मानसिक क्रियांपासून पूर्णपणे संयमित होतो. सांसारिक मानसिक क्रियांपासून त्याचं मन जे आहे पूर्णपणे संयमित होतं. अशा अवस्थेला समाधी म्हणतात. दुसरी गोष्ट, तो व्यक्ती जो आहे त्याचे मन जे आहे हे विशुद्ध स्थितीमध्ये आहे आणि अशा प्रकारे तो आत्म्याचे अवलोकन करण्यात आणि आत्म्यामध्ये संतुष्ट होण्यात आनंद प्राप्त करतो. त्याचे मन जे आहे ते पूर्णपणे विशुद्ध आहे आणि तो स्वतःमध्ये संतुष्ट राहतो. हा दुसरा पॉइंट आहे. तिसरी गोष्ट जी आहे, पहिली गोष्ट आपण पाहिली ती म्हणजे त्या व्यक्तीचे मानसिक पूर्ण क्रियांपासून पूर्णपणे सांसारिक मानसिक क्रियापासून मुक्त आहे तो व्यक्ती. दुसरी गोष्ट आपण पाहिली की त्याचं मन जे आहे हे विशुद्ध आहे, पूर्णपणे शुद्ध आहे आणि तो व्यक्ती जो आहे हा संतुष्ट आहे, स्वतःमध्ये संतुष्ट. तिसरी गोष्ट, दुसरं जे आहे ते एकत्र आहे, मन विशुद्ध आणि तो स्वतःमध्ये संतुष्ट. त्यानंतर तिसरी गोष्ट जो आहे तो म्हणजे तो व्यक्ती आनंदमय अवस्थेत दिव्य इंद्रियांद्वारे साक्षात्कार झालेल्या अमर्याद दिव्य सुखामध्ये मनुष्य स्थित होतो. म्हणजे तो पूर्णपणे दिव्य आनंद जो आहे तो प्राप्त करतो. त्या त्या आनंदामध्ये कसलाही भौतिक आनंद नसतो, जो फार शाश्वत आहे, तात्पुरता आहे असा आनंद नाहीये. अमर्याद असा आनंद जो आहे तो प्राप्त करतो तो. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तो सत्याच्या पासून कधीच ढळत नाही, कारण त्याला सत्याची जाण होते. आपण स्वतः कोण आहोत, आपल्या भगवंतांशी संबंध काय, परम सत्य काय आहे त्याची त्याला जाण होते आणि त्या जाणीत ती जी त्याची ओळख आहे त्यातून तो कधीही विचलित होत नाही. तर स्वतःचं जे आध्यात्मिक स्वरूप आहे त्याच्यातून तो कधीही विचलित होत नाही. चौथा पॉइंट. आणि हे प्राप्त झाल्यानंतर असा व्यक्ती जो आहे जेव्हा त्याला कळालं की सत्यापेक्षा श्रेष्ठ दुसरं काही नाही परम सत्यापेक्षा आणि आपला आध्यात्मिक त्याला जाण होते, अशा स्थितीमध्ये कोणत्याही मोठ्या मोठ्या संकटात तो विचलित होत नाही. पाचवा पॉइंट आहे की तो व्यक्ती अशा स्थितीत पोहोचतो की कितीही मोठी संकट आली तरी त्या संकटांमध्ये तो स्थिर राहतो, विचलित होत नाही. आणि त्याचबरोबर असा व्यक्ती जो आहे हा यापेक्षा श्रेष्ठ असं काहीही नाही, हे त्याचा हा एक साक्षात्कार आहे. याहून अधिक श्रेष्ठ असे काही असेल त्याला असं वाटत नाही, हा त्याचा आणखीन पुढचा एक साक्षात्कार आहे. तर 6 साक्षात्कार आपण पाहतो. पहिली गोष्ट म्हणजे कोण सांगेल? साई.
विशुद्ध मन, स्वतःमध्ये संतुष्ट, बरोबर. दिव्य आनंदमय, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असं काहीच नाही, बरोबर. बरोबर. 6वं आहे, कुठल्याही मोठ्या मोठ्या संकटात तो विचलित होत नाही. तर ह्या 6ही साक्षात्कारामध्ये हे तरी अष्टांग योगीचं साक्षात्कार आहे, पण एका भक्ताचं जर आपल्याला उदाहरण पाहिजे असेल तर तुकाराम महाराज एक उत्कृष्ट उदाहरण आहे. आपण या 6ही गोष्टी पाहू शकतो तुकाराम महाराजांमध्ये. कुठल्याही गोष्टीमध्ये विचलित नाही. ह्याच्यापेक्षा बरेच त्यांच्या समोर वेगवेगळे पांडित्य ब्राह्मण आले आणि त्यांनी दाखवून सांगितलं की वेदांत महत्वाचं आहे, अद्वैत महत्वाचं आहे, पण त्याही गोष्टीला त्यांनी कधी स्वीकार केला नाही, कधीही विचलित नाही. त्यांचं मन इतकं विशुद्ध होतं की त्यांना प्रलोभन म्हणून एक वेश्या त्यांच्या समोर होते तरीही ते विचलित झाले नाही. आणि ते स्वतःमध्येच इतके आनंद घेत होते, भगवंतांच्या नामस्मरणात इतके आनंद घेत होते की त्यांना बाह्य स्वरूपातून कसल्याही आनंदाची गरज नव्हती. आणि त्याबरोबर त्यांनी सर्व ज्या भौतिक कार्य आहेत, सांसारिक कार्य, त्याच्यापासून ते मुक्त झालेले होते. त्यांना कसल्याही गोष्टीचं बंधन नव्हतं. ते कसल्याही सत्यापासून विचलित नव्हते आणि त्याचा जो आनंद त्यांना प्राप्त होत होता तो अगणित होता. ठाम होते ते मंगळा. बरोबर. कधीही कुठल्याही गोष्टीकडे ते विचलित झाले नाही. सुंदर ते धान उभे विटेवरी, कर कठावरी ठेवून या, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिने श्रीमुख आवडीने. हे सर्व सुख आहे त्यांच्यासाठी, जो परमानंद त्यांना भेटत होता, त्यासाठी एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे तुकाराम महाराज. आणि श्रील प्रभुपादांच्याही जीवनात कित्येक संकट आले, पण कुठल्याही संकटाला कधीही विचलित न होणारे एक असे स्थिर योगी, पूर्ण योगी जे आहेत ते आपले श्रील प्रभुपाद. यम लब्धा चापरम लाभम मन्यते न अधिकम तत, यस्मिन स्थितो न दुःखेन गृहानपि विचीलयेत. तर आता जो 22वा श्लोक आहे, महत्वाचा आहे हा. यम लब्धा चापरम लाभम, कधीही कुठल्याही लाभ आणि ह्याची तुलना करत नाही आणि ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ असं दुसरं काही त्यांना वाटत नाही. यस्मिन अवस्थित न दुःखेन, कितीही प्रकारचे वेगवेगळे दुःख झाले, गुरुनापी न विचालयत, कसेही कधी तो व्यक्ती विचलित होत नाही. तम विद्या दुःखम संयोगम वियोगम योग संगीतम. प्रभूजी 6वा पॉइंट काय होता? 6वा पॉइंट होता आत्मसाक्षात्काराविषयी त्याला काहीही श्रेष्ठ वाटत नाही. ठीक आहे. भाषांतरामध्ये 6ही पॉइंट दिलेले आहे, तुम्हाला लगेच समजेल ते. तात्पर्य, योगाभ्यासाद्वारे मनुष्य क्रमाक्रमाने भौतिक संकल्पनेपासून विरक्त होतो. योग तत्वांचे हे प्रमुख लक्षण आहे. यानंतर मनुष्य समाधिस्थ होतो, अर्थात आत्म्याचे परमात्म्याशी तादात्म्य न करता योगी व्यक्तीला दिव्य मन आणि दिव्य बुद्धीद्वारे परमात्म्याचा साक्षात्कार होतो. तर आता जेव्हा तात्पर्य वाचतोय त्यावेळेस तुम्ही हे 6ही पॉइंट कुठे कुठे येत आहेत ते त्याची नोंद करा की कशा प्रकारे हे 6 पॉइंट आपण तात्पर्यात पाहणार आहोत. योगाभ्यास हा थोडाफार प्रमाणात पतंजली योग पद्धतीनुसार आधारित आहे. काही अनधिकृत भाष्यकार आत्म्याचे परमात्म्याशी तादात्म्य करण्याचा प्रयत्न करतात आणि अद्वैतवादी यालाच मुक्ती समजतात, परंतु त्याला पतंजली योग पद्धतीचा वास्तविक उद्देश ज्ञात नसतो. पतंजली योगामध्ये दिव्य आनंदाचा स्वीकार करण्यात आला आहे, पण अद्वैतवादी या दिव्य आनंदाचा स्वीकार करीत नाहीत, कारण अद्वैतवाद धोक्यात येण्याची त्यांना भीती वाटते. कारण दिव्य आनंद जो आहे तो कोणाबरोबर प्राप्त करू शकतो, कोणा व्यक्तीबरोबर प्राप्त करू शकतो. अद्वैत म्हणजे सर्व काही एक आहे आणि त्यामुळे तो व्यक्ती तिथे व्यक्ती म्हणून कोणाची पूजन होत नाही. एक भगवंत एक दिव्य ज्योती आहेत त्या समान आहे आणि ज्योतीतून त्यांना काही आनंद प्राप्त होणार नाहीये, त्यामुळे त्या दिव्य आनंदाची ते चर्चा करत नाहीत. पण पतंजली योगसूत्रानुसार दिव्य आनंदाची सुद्धा चर्चा करण्यात आलेली आहे, या श्लोकाद्वारे आपण पाहतो. त्यामुळे अष्टांग योगी जो आहे हा ब्रह्मणमध्ये जास्त आनंद घेऊ शकत नाही. तो परमात्माचं जेव्हा रूप पाहतो त्यावेळेस अष्टांग योगी, भगवंतांनी आपल्याला सांगितलं मागच्या श्लोकामध्ये 2 गती होतात त्याच्या. काय होतात 2 गती अष्टांग योगीच्या?
नाही. त्याचे अष्टांग योगीचे ध्येय आपण पाहिले श्लोक क्रमांक 15 मध्ये. शांती निर्वाण परम मत स्थानम अधिगच्छति, हे दोन गोष्टी पाहिल्या. तो व्यक्ती जो आहे भगवत धामाची प्राप्ती आणि निर्वाणम परमम, निर्वाण म्हणजे काय? मुक्ती, मोक्ष, मोक्ष प्राप्ती करतो आणि माझ्या धामात प्राप्ती करतो. त्यामुळे अष्टांग योगीचं जे ध्येय आहे किंवा गोल आहे ते त्यात दोन गोष्टी आहेत. एकतर शांतीची आणि मुक्तीची प्राप्ती करावी, मोक्षाची प्राप्ती करावी, आणि दुसरं म्हणजे भगवत धामाची प्राप्ती करावी. आणि या दोन्हीही ठिकाणी त्याला परम आनंद प्राप्त होणार आहे, दिव्य आनंद प्राप्त होणार आहे. त्यामुळे प्रभुपाद सांगतायत की असा व्यक्ती जो आहे, जो अष्टांग योगाचं पतंजली सूत्रानुसार पालन करतो, त्याला नक्कीच माहितीये दिव्य आनंद काय. त्यामुळे अद्वैतवाद आणि अष्टांग योग ह्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. ज्ञान आणि ज्ञाता यांच्यामधील द्वैताचा स्वीकार अद्वैतवादी करत नाहीत. परंतु या श्लोकामध्ये दिव्य इंद्रियांद्वारे अनुभवाला येणाऱ्या दिव्य आनंदाचा स्वीकार करण्यात आला आहे. योग पद्धतीचे प्रसिद्ध प्रतिपादक पतंजली मुनी या योग सूत्रांमध्ये सांगतात की पुरुषार्थ शून्यानाम गुणानाम प्रवसम कैवल्य स्वरूप प्रतिष्ठा वा चित्तशक्ती, ही चित्तशक्ती किंवा अंतरंग शक्ती दिव्य आहे. पुरुषार्थ म्हणजे धर्म अर्थ काम आणि शेवटी भगवंतांच्या एक होण्याचे प्रयत्न होय. पुरुषार्थ माहिती असेल, आपण बऱ्याच वेळा ऐकलं असेल. चतुष्पुरुषार्थ म्हणतात. 4 प्रकार पुरुषार्थ आहेत: धर्म अर्थ काम मोक्ष. परंतु पतंजलीनुसार हे कैवल्य म्हणजे अंतरंगा किंवा दिव्य शक्ती होय, ज्याद्वारे जीवाला आपल्या मूळ स्वरूपाची जाणीव होते. श्री चैतन्य महापुरुष शब्दात या अवस्थेला चेतोदर्पण मार्जनम किंवा मनरूपी मलिन आरसा स्वच्छ करणे असे म्हणतात. पहिला पॉइंट, सांसारिक मानसिक क्रियांपासून पूर्णपणे विचलित होणे. त्यामुळे आपलं मनरूपी जे दर्पण आहे त्याला पूर्णपणे शुद्धीकरण करण्यात येतं. हे मार्जन म्हणजे वास्तविक मुक्ती किंवा भावाग्नी निर्वापनम होय. निर्वाणाच्या सिद्धांतही प्रारंभिक अवस्थेमध्ये या तत्वाशी मिळता जुळता आहे. श्रीमद भागवतामध्ये 2ऱ्या स्कंदातील 10व्या अध्यायातील 6व्या श्लोकात यालाच स्वरूपेन व्यवस्थित असे म्हटले आहे. भगवद्गीतेच्या या श्लोकामध्येही याचीच पुष्टी करण्यात आलेली आहे. निर्वाण किंवा भौतिक अंतानंतर आध्यात्मिक क्रियांची किंवा कृष्ण भावना म्हटल्या जाणाऱ्या भगवत सेवेची अभिव्यक्ती होते. श्रीमद भागवताच्या शब्दांत स्वरूपेन व्यवस्थित अर्थात आत्म्याचे हेच वास्तविक जीवन आहे. भौतिक दोषांमुळे दूषित झालेल्या आध्यात्मिक जीवनांच्या अवस्थेला माया असे म्हणतात. या भौतिक विषयांपासून मुक्त होणे म्हणजे जीवाच्या मूळ शाश्वत स्वरूपाचा विनाश नव्हे. या गोष्टीचा स्वीकार पतंजली कैवल्य स्वरूप प्रतिष्ठा वा चित्त शक्तीद्वारे या शब्दात केला आहे. तर स्वतःची जाण होणे, आपण पाहिलं एक आणखी महत्वाचा मुद्दा, की त्या व्यक्तीला आपण कोण आहोत, आपली स्वतःची स्वरूप स्थिती काय आहे ते ओळखतो. तर इथे त्या व्यक्तीला त्याची जाण होते की भौतिक विषयांपासून मुक्त होणे आणि जीवाच्या मूळ शाश्वत स्वरूपाचा विनाश नव्हे. म्हणजे तो जीव जो आहे त्याचा कधीही विनाश होत नाही, तो निरंतर आहे. आपण जीवात्माचं स्वरूप काय काय सांगतो आपण? शिवरी स्वरूप हे कृष्ण नेतदास. त्याचबरोबर काय रूप काय जीवात्मा? सच्चित आनंद. सच्चित आनंद विग्रह. त्यात 3 गोष्टी आहेत: सत, चित, आनंद. सत म्हणजे, चित म्हणजे ज्ञानमय आणि आनंदमय. तर अशा प्रकारे जीव जो आहे त्याचा कधीही विनाश होत नाही. त्यामुळे आपण निरंतर आहोत, आनंदमय आहोत, शाश्वत आहोत, आनंदमय आहोत आणि ज्ञानमय आहोत हे समजणं फार गरजेचं आहे. ती स्वतःची जाण होणे म्हणजे आत्मा म्हणून स्वतःची जाण होणे हे फार महत्वाचं आहे. हा दुसरा पॉइंट आहे. त्यानंतर ही चित्तशक्ती किंवा दिव्य आनंद म्हणजेच वास्तविक जीवन आहे. वेदांत सूत्रामध्येही या आनंदमयोध्यासात म्हणून पुष्टी देण्यात आली आहे. या स्वाभाविक दिव्य आनंद म्हणजे योगाची अंतिम ध्येय आहे
आणि या दिव्यानंद भक्ती योगाच्या आचरणाने सहज साध्य होते. भक्ती योगाचे विस्तृत वर्णन भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायात करण्यात येईल. या अध्यायामध्ये वर्णन केल्याप्रमाणे योग पद्धतीमध्ये संप्रज्ञात समाधी आणि असंप्रज्ञात समाधी असे समाधीचे 2 प्रकार आहेत. आपण पुढे पाहणार आहोत की संप्रज्ञात समाधी आणि असंप्रज्ञात समाधी हे 2 प्रकार आहेत समाधीचे. जेव्हा मनुष्य विविध तात्विक अन्वेषांनी दिव्य स्थितीमध्ये स्थित होतो तेव्हा त्याने संप्रज्ञात समाधी प्राप्त केल्याचे म्हटले जाते. असंप्रज्ञात समाधीद्वारे मध्ये सांसारिक आनंदाशी मुळीच संबंध राहत नाही, कारण या अवस्थेत मनुष्य इंद्रियांपासून प्राप्त होणाऱ्या सर्व प्रकारच्या सुखांच्या पलीकडे गेलेला असतो. तर जे संप्रज्ञात समाधी आणि असंप्रज्ञात समाधी हे 2 प्रकार आहेत. तर त्यात जो संप्रज्ञात समाधी आहे ती म्हणजे तो व्यक्ती जो आहे मनुष्य विविध तात्विक अन्वेषांनी दिव्य स्थितीमध्ये स्थित होतो तेव्हा त्याने संप्रज्ञात समाधी प्राप्त केल्याचे म्हटले जाते. तात्विक अन्वेष म्हणजे तो व्यक्ती जो आहे हा वेगवेगळ्या प्रकारचं तत्वानुसार, जसं आपण पाहिलं सांख्ययोग, सांख्ययोगामध्ये पूर्ण सांख्ययोग एक तत्व आहे. त्या तत्वामध्ये आपण पाहिले की 25 जे आहेत हे घटक आहेत आणि त्या घटकांचं विशेष तो त्या घटकांची पूर्णपणे जाण करून घेतो पूर्णपणे आणि नंतर त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचे परमात्मा जे आहे त्याच्यावरती तो ध्यान लावतो. तर तो असा व्यक्ती जो तात्विक दृष्ट्या पूर्णपणे ही गोष्ट समजून घेतो तो म्हणजे संप्रज्ञात समाधीस्थ आहे. आणि असंप्रज्ञात समाधीमध्ये सांसारिक आनंदाशी मुळीच संबंध राहत नाही, कारण या अवस्थेत मनुष्य इंद्रियांपासून प्राप्त होणाऱ्या सर्व प्रकारच्या सुखांच्या पलीकडे गेलेला असतो. ठीक आहे. तर असंप्रज्ञात समाधी म्हणजे हा व्यक्ती जो आहे जो कसल्याही प्रकारचा भौतिक आनंद आहे त्याच्या पाठीमागे धावत नाही आणि तो आपल्या पहिलं जे आहे त्याच्यामध्ये व्यक्ती जो आहे हा ध्यान लावतो. संप्रज्ञात समाधीमध्ये व्यक्ती जो आहे हा ध्यान लावतो आणि ध्यान लावणारी व्यक्ती जी आहे ती परमात्मा आहे. असंप्रज्ञात समाधीमध्ये असा व्यक्ती जो आहे जो कसल्याही प्रकारच्या सांसारिक आनंदाच्या पाठीमागे धावत नाही आणि तो विशेष करून इंद्रियांपासून जो आनंद प्राप्त होतो त्याच्या पाठीमागे धावत नाही. म्हणजे समाधीचं त्याचं ध्येय जे आहे या भौतिक दुःखातून मुक्त होणे त्याचं ध्येय नसतं. असंप्रज्ञात. वाचत आपण पुढे. योगी एकदा या दिव्य अवस्थेत स्थिर झाला म्हणजे तो त्यापासून कधीच विचलित होत नाही. जोपर्यंत तो या स्थानाची प्राप्ती करत नाही तोपर्यंत तो अयशस्वीच राहतो. तर जो असंप्रज्ञात समाधीच व्यवस्थित व्यक्ती जो आहे हा जो इंद्रियांपासून मुक्त होण्याचा प्रयत्न करतो तो जो आहे हा ध्यान जे आहे हे परमात्मा किंवा एखाद्या गोष्टीवरती लावत नाही. तो आनंद प्राप्त दिव्य आनंद प्राप्त करण्यासाठी भौतिक इंद्रियांपासून मिळणारा जो आनंद आहे त्याच्यातून दूर जातो. म्हणजे थोडक्यात असं आहे की पूर्णपणे इंद्रिय निग्रह करतो, मनावरती निग्रह करतो, कठोर योग साधना करतो तशा प्रकारची तो आणि त्याद्वारे तो दिव्य आनंद मिळेल याची तो प्रयत्न करतो. तो तो ध्यान लावत नाही. तो जो आहे हा इंद्रिय निग्रह करून किंवा भौतिक इंद्रिय आनंदाच्या पाठीमागे न धावता आध्यात्मिक दिव्य आनंद प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि तोही योगाभ्यासच करतो. त्यासाठी यम नियम प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा ह्या गोष्टी करतो. ठीक. ह्याच्यामध्ये तो ध्यान लावतो पण एक परमात्मावरती किंवा एखाद्या गोष्टीवरती एखाद्या व्यक्ती म्हणून त्याच्यावरती ध्यान लावत नाही. तो ध्यान लावत असतो. म्हणजे असे बरेच व्यक्ती आहेत जे ध्यान लावतात त्यांना माहित नसतं कशावरती ते ध्यान लावतात. म्हणजे तो जो प्राणायाम करतो प्राणायामाद्वारे आपला जो वायू आहे तो वायू नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतो. आसन जे आहे आसनांद्वारे तो आपलं जे मन आहे ते केंद्रित करण्याचा प्रयत्न करतो. इंद्रियांवरती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करतो. मग त्याला तो कशावरती ध्यान लावतो हे माहित नाही असंप्रज्ञात. आणि जो संप्रज्ञात आहे त्याला माहिती तो कशावरती ध्यान लावतो. ठीक आहे. त्यामुळे हे सगळे योग जे आहेत हे किचकट आहेत आणि आपल्याला भक्ती योगाचं पालन करायचं आहे.
कोणता? नाही नाही, हे दोन समाधीच्या अवस्था सांगितल्या त्याच्यामध्ये. एक संप्रज्ञात्मिक, हे पतंजली योगसूत्रामध्ये येतं. पतंजली योगसूत्रानुसार एक संप्रज्ञात्मिक आणि एक असंप्रज्ञात्मिक. थोडक्यात आणखी समजायचं म्हटल्यानंतर एक जो आहे हा ज्ञानाच्या आधारी आणि दुसरा जो आहे हा प्रत्याहार किंवा जे नियम प्रत्याहार जे आहे त्याच्यावरती जास्तीत जास्त जोर लावतो. कारण पहिला व्यक्ती जो आहे संप्रज्ञात्मिक समाधीस्थ व्यक्ती जो आहे तो पहिल्यांदा पूर्ण वेगवेगळे जे तत्व आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्या तत्वानुसार जेव्हा त्याला कळतं की आपल्याला एका कुठल्या तरी गोष्टीवरती ध्यान करायचंय, ती गोष्ट कोणतीही त्याच्या समजनुसार ती कोणतीही गोष्ट असू शकते. ते परमात्माच आहे असं नाहीये, कधी तो भगवंतांचं रूप आहे असं आहे किंवा तो ब्रह्म नाही समजू शकतो त्या गोष्टीला, आणि मग त्याच्यावरती तो समाधीस्थ होण्याचा प्रयत्न करतो. त्या कर्मयोग झाला, ज्ञानयोग झाला, कर्मयोगात तरी समजू शकतो, पण ज्ञानयोग आणि अष्टांग योगामध्ये ज्याला आपण ध्यानयोग म्हणतो त्याच्यामध्ये सगळ्यात किचकट गोष्ट आहे की ध्येय काय आहे तेच व्यक्तीला क्लिअर होण्यामध्ये बराच वेळ जातो. आपल्याकडे कोणाला लहान मुलाला विचारलं काय तुझं ध्येय, बॅक टू गॉडेड, भगवत धामाला जायचंय, हे आपलं ध्येय आहे. सगळ्यांना माहिती आहे ही गोष्ट. पण त्या आणि भगवत धाम म्हणजे कोण, गोलोक वृंदावनात जायचंय, कृष्णाकडे जायचं, हे आपल्याला सगळ्यांना ध्येय माहिती आहे. पण त्या व्यक्तीला त्याचं ध्येय काय हे माहित नसतं किंवा त्याचं कोणावरती त्यांना स्मरण करायचं ही गोष्ट माहित नसते. मग त्याने ज्या प्रकारचं तत्वज्ञान शिकण्याचा प्रयत्न केलाय त्या प्रकारे त्याला ज्याची समज आहे मग तो ब्रह्मांवरती करू शकतो, परमात्मावर करू शकतो किंवा भगवानवरती करू शकतो. त्याचं हे नाहीये. त्यामुळे तो पहिल्यांदा असंप्रज्ञात्मक आहे. तो पहिल्यांदा ह्या सर्व तत्व आहेत वेगवेगळे तो शिकण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानुसार तो जो आहे हे कोणत्या तरी गोष्टीवरती स्मरण करतो. त्याच्यामध्ये पण काही गोष्टी ज्या आहेत ह्या सूक्ष्म असू शकतात, काही ज्या आहेत ह्या स्थूल असू शकतात. तसं म्हणजे काही जण आहेत फक्त ते ओम करत राहतात, काही जे आहेत ते दिव्य ज्योतीवरती, काही जे आहेत ते म्हणजे ब्रह्मज्योतीमध्ये पण कित्येक प्रकार आहेत लोकांच्या, अशा संप्रज्ञात्मक लोकांच्या. आणि जे असंप्रज्ञात्मक आहेत ते असंप्रज्ञात्मक जे आहेत ते आनंद प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात इंद्रिय निग्रह करून पूर्णपणे, आणि इंद्रिय निग्रह करून त्यांना कुठल्याही गोष्टीवरती ते लावत नाही ध्यान, पण ते ध्यान लावत असतात, म्हणजे शून्यच झालं एक प्रकारे ते. ठीक आहे. बरोबर. बरोबर बरोबर. ठीक आहे, कोणाला काही प्रश्न आहे ऑनलाईन बघतापैकी? सोपंच आहे ना, आता सांगितलं ना तुम्ही, जर एवढं उत्कृष्टपणे सांगितलं तुम्ही तेच लिहायचं तुम्हाला ऍज इट इज. कोणाला काही प्रश्न आहे का? ठीक आहे. योगी एकदा जोपर्यंत तो या स्थानाची प्राप्ती करत नाही तोपर्यंत तो अयशस्वी राहतो. विविध प्रकारच्या इंद्रिय तृप्तींनी युक्त आजचा तथाकथित योगाभ्यास म्हणजे विपर्यास आहे. संभोग आणि मद्यपान करण्यात मग्न असलेला योगी म्हणजे एक थट्टा आहे. योग साधनेतील सिद्धीकडे जो योगी आकर्षित होतो ते सुद्धा योगामध्ये पूर्णपणे स्थित नसतात. राजेशंभू काही दिवसापूर्वी सांगत होते की अमेरिकेमध्ये एक नवीन कल्चर निघालंय, मी 7 दिवसासाठी साधू बनणार. मध्ये येतात, मंदिरात येतात किंवा कुठल्या तरी चर्चमध्ये जातात, ते म्हणतात की 7 आय विल बिकम मॉन्क फॉर 7 days, काहीतरी करायचं वेगळं म्हणून 7 दिवसाचा साधू. मग 7 दिवसानंतर तो पूर्णपणे मद्यपान आणि मैथून याच गोष्टीत लागणार आहे, संभोग आणि मद्यपान. मग असल्या योग म्हणजे एक थट्टा आहे, एक जोक आहे तो. योग साधना जी आहे ती निरंतर असणं गरजेचं आहे. जर योगाच्या उपफळांनी आकर्षले गेले तर या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे ते पूर्ण अवस्था प्राप्त करू शकत नाहीत. म्हणून ज्या व्यक्ती आसनांच्या कसरतीच्या प्रदर्शनात किंवा सिद्धी प्राप्तीच्या मागे लागल्या आहेत त्यांनी जाणले पाहिजे की या प्रकारे त्यांनी योगाभ्यासाचा उद्देश गमावला आहे. तर आपण आणखीन एक मुद्दा पाहिला होता की योगी जो आहे त्याला माहिती आहे की त्याचं पूर्ण अवस्थेत तो प्राप्त कशा प्रकारे करू शकतो.
या युगामध्ये सर्वोत्तम योग पद्धती म्हणजे कृष्ण भावना आहे, कारण ती कधीच निष्फळ ठरत नाही. कृष्ण भावना भावित मनुष्य आपल्या कार्यामध्ये इतका सुखी असतो की तो इतर कोणत्याही सुखांची आकांक्षा करीत नाही. या दंभग्रस्त युगामध्ये हठयोग, ध्यानयोग, ज्ञानयोग यांच्या अभ्यासात अनेक विघ्न येतात, पण कर्मयोग आणि भक्तियोगाच्या आचरणात अन्य प्रश्न उद्भवत नाहीत. जोपर्यंत भौतिक शरीर अस्तित्वात आहे तोपर्यंत आहार, निद्रा, भयमैथुन या शारीरिक गरजा भागवण्यातच लागतात. परंतु विशुद्ध भक्तियोग किंवा कृष्ण भावनेमध्ये स्थित झालेला मनुष्य आपल्या शारीरिक गरजा भगवंतांना इंद्रियांना उत्तेजित करीत नाहीत. या उलट वाईट गोष्टींचा चांगला उपयोग करून तो जीवनासाठी अनावर्य अशाच गोष्टींचा स्वीकार करतो आणि कृष्ण भावनेमधील दिव्य सुखाचा उपभोग घेतो. अपघात, रोगराई, टंचाई, आपल्या प्रिय नातलगांचा मृत्यू इत्यादी आपत्कालीन घटनांमध्ये बद्दल तो अनास्था दाखवतो. परंतु भक्तियोग किंवा कृष्ण भावनायुक्त आपल्या कर्तव्यांचे पालन करण्यात तो सदैव तत्पर असतो. अपघातासारख्या आपत्तीमुळे होणाऱ्या आपल्या कर्तव्यापासून कधीच विचलित होत नाही. भगवद्गीतेत सांगितले आहे की आगमा पायिनो नित्य स्थाम स्थितिक्षस्व भारत. अशा प्रकारे आपत्कालीन आपत्तीचे तो सहन करतो, कारण त्याला माहिती असते की अशा आपत्ती येतात आणि जातात आणि त्यामुळे आपल्या कर्तव्यावर त्याचा काही परिणाम होत नाही. याप्रमाणे तो योगाभ्यासातील परमसिद्धी प्राप्त करतो. तर हा श्लोक कोरोना सारखी संकट आल्यानंतर वाचणं गरजेचं आहे. कोरोना वाढतोय, मास्क लावा, घाबरा असं नाहीये. तो व्यक्ती कसल्याही गोष्टीला विचलित होत नाही आणि आपल्या बऱ्याचशा भक्तांनी एक उत्कृष्ट उदाहरण दाखवलंय. भरपूर प्रचार करून किंवा भरपूर लेक्चर ऐकून स्वतःची साधनं जास्तीत जास्त तीव्र करून दाखवून दिलंय की आपण असल्या कुठल्याही गोष्टीला विचलित होणार नाही. मग ते अपघात असतील, जवळच्या नातलगांचा मृत्यू, काही असू शकतं. अशा कोणत्याही परिस्थितीत तो व्यक्ती जो आहे रोगराई, टंचाई अशातही विचलित होत नाही. आज पाकिस्तानामध्ये टंचाई चालू आहे, जे काही पैसे नाही, धन, हे लोकांकडे खायला अन्न नाही वगैरे, पण तिथला जो आपला भक्त आहे कृष्ण भावनावीत तो कधी विचलित होणार नाही. तो नक्कीच प्रसन्न. म्हणजे युक्रेन सारखं युद्ध असेल तर तिथे आपले कृष्ण भावनावीत भक्त जे आहेत ते स्वतःचा जीव देऊन तिथे प्रसाद वाटप केलेलं आहे, म्हणजे ते कधीही विचलित होत नाहीत. आता आम्ही जेव्हा मायापूरला गेलो होतो तर त्यावेळेस सच्चिनंदन महाराजांनी प्रेझेंटेशन दिलं होतं. युक्रेनचं जे युद्ध झालं होतं त्याच्यामध्ये आपले 2 भक्त गमावले गेले, कारण जिथे आपला हे फूड फॉर लाईफचं जे बनायचं कुक किचन होतं त्याच्यावरतीच बॉम्ब येऊन पडला होता. तर त्याच्यामध्ये 2 भक्त गमावले होते. पण तरीही निरंतर सगळ्या सैनिकांपर्यंत, लोकांपर्यंत जी अन्नदानाची सेवा जी आहे ते करत राहिले ते. तर त्यामुळे एक कृष्ण भावनाभावित व्यक्ती आहे तो कुठल्याही संकटात विचलित होत नाही. आणि अष्टांग योगी जो आहे तो त्या स्थितीला पोहोचणार जेव्हा तो समाधिस्थ होणार आहे. त्यावेळेस तो त्या स्थितीला पोहोचणार आहे की तो विचलित होणार नाहीये. अतिशय किचकट आहे ते दोन्ही प्रकार, अष्टांग योग आणि ज्ञानयोग. आणि भक्तियोग आणि कर्मयोग हे सोपे आहेत, पण कर्मयोगामध्ये मोठी अडचण ही आहे की व्यक्तीला त्या पूर्णपणे त्या कर्मयोगाचं पालन करणं अवघड होऊन जातं. कर्माचं फळ जे आहे ते भगवंतांना अर्पित करणे किंवा भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी कार्य करणे, स्वतःला करताना समजणे हे अतिशय अवघड होऊन जातं आणि त्यानंतर मग तो चुकीच्या मार्गाचा असतो. जास्तीत जास्त सकाम कर्मयोगातच लागतात असे होते. त्यामुळे भक्तियोग जो आहे अतिशय सोपा मार्ग आहे, तो आपण अतिशय तीव्रेनं करणं गरजेचं आहे. कोणाचा काही प्रश्न आहे श्लोक क्रमांक 23 पर्यंत? आज कोणीही प्रश्न विचारत नाहीये. याचा अर्थ हा आहे की 7 वाजता क्लास संपवला पाहिजे. ठीक आहे. श्लोक क्रमांक 24. आपण श्लोक क्रमांक 33 पर्यंत चर्चा करणार आहोत, त्यामुळे कोणालाही कसली घाई नाहीये. आज निवांत चालणार आहे. श्लोक क्रमांक 33 आज संपवायचा आहे आणि त्यानंतर श्लोक क्रमांक 47 पुढच्या रविवारी संपवायचा आहे. पुढच्या रविवारी क्लास घेण्याच्या ऐवजी आपण शुक्रवारी घेऊ शकतो का? गुड फ्रायडेची सुट्टी आहे का सगळ्यांना? घेऊ शकतो प्रभूजी, पण संध्याकाळीच घेतलं तर बरं होईल. चालेल. शुक्रवारी संध्याकाळी क्लास घेऊ शकतो महेश? गुड फ्रायडे सगळ्यांना सुट्टी आहे. कारण रविवारी महाराज परत भागवतम क्लास देणार चौपाटीला आणि त्याच्यानंतर जुहूला परत एक क्लास देतात संध्या दुपारी. रविवारी 2 क्लास देणार आहेत रविवारी.
त्यामुळे रविवारी परत क्लास घेणं अवघड होणार आहे. शुक्रवारी मी त्यामुळेच कॅलेंडर आता बघून आलो होतो. शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी आहे. गुड फ्रायडे इज ऑस्पिशियस डे. आपण काहीतरी करायला हवं. ठीक आहे, मग शुक्रवारी क्लास घेतो आपण संध्याकाळी 6 ते 8. ज्या प्रभूजींना ऑफिस आहे, माताजी तर फ्री असतील शक्यतो, ज्या प्रभूजींना ऑफिस आहे त्यांनी ऑनलाईन जॉईन केलं तरी चालेल. ठीक आहे. श्लोक क्रमांक 24. तर 23चा अर्धा भाग आपण जो आधी पाहिला तो 23चा अर्धा आणि 24चा पूर्ण श्लोक पाहणार आहे. सनिश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण संकल्प भवान कामाम सर्वावशेषता मनसा एव इंद्रिय ग्रामम यस्य समन्वित निश्चयाने आणि श्रद्धेने योगाभ्यासामध्ये युक्त झालेले पाहिजे आणि त्याने योग मार्गातून विचलित होऊ नये. मानसिक तर्कामुळे उत्पन्न झालेल्या सर्व भौतिक कामनांचा पूर्ण त्याग करून मनाद्वारे सर्व इंद्रियांना सर्व बाजूंनी संयमित केले पाहिजे. वारंवार आपण हीच गोष्ट पाहतोय की वारंवार भगवंत आपल्याला संयम 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 ह्या गोष्टी सांगतायत. तर श्लोक क्रमांक 24 आणि श्लोक क्रमांक 25 हे जे आहे ही योगारूढ व्यक्तीची स्थिती जी आहे ती सांगण्यात आलेली आहे. योग आरूढ. योग आरूढ महत्वाचं की योग आरुक्ष? योगारूढ मोठी स्थिती आहे, वरची स्थिती आहे का नक्की? सोपं आहे. योग आरुरुक्ष, योग आरूढ. आरूढ बरोबर. योगारूढ स्थितीमध्ये व्यक्ती जो आहे तो अजून त्याच्या भौतिक इच्छा आहे, तो व्यक्ती जो आहे हा भक्तियोग नाही. योगारूढ स्थिती जी आहे ही समाधीपर्यंत जाणार, ही अष्टांग योगाची स्थिती आहे. भक्तियोग त्याला ओढायची गरज नाहीये. मनुष्याने दृढ निश्चयाने आणि श्रद्धेने योगाभ्यासामध्ये युक्त झाले पाहिजे. कुठले आपण ऐकले ह्याच्या आधी दृढ निश्चय आणि श्रद्धा? उपदेशामृत श्लोक क्रमांक 3. उत्साहात निश्चयात धैर्य. उत्साहात निश्चयात धैर्यात तत्तत् कर्म प्रवर्तनात त्यागात सतो वृत्ते भक्ती प्रसिद्धती. आपल्याला भक्ती योगाने प्रयत्न प्रसिद्धती व्हायचा असेल तर त्यासाठी उत्साहात निश्चयात धैर्यात दृढ निश्चय असणं फार गरजेचं आहे. दृढ निश्चय आणि श्रद्धेने योगाचा युक्त झाले पाहिजे. तत्तत् कर्म प्रवर्तनात म्हणजे काय? मग सतोवृत्ती पूर्व आचार्यांच्या पदचिन्हावर चालू म्हणजे तत्तत् कर्म प्रवर्तनात. मग सतोवृत्ती काय? नाही, साधुवृत्ती. सत्ववृत्ती म्हणजे साधुवृत्ती. सात्विक वृत्ती प्रभूजी. हरे कृष्णा. सत्वगुणात युक्त होऊन कार्य करणे. सतोवृत्ती म्हणजे काय? पुढचं पाठ मागचं पूर्ण सपाट. काढा काढा मागच्या नोट शोधा. सतोवृत्ती म्हणजे काय? हा सतोवृत्ती. आपण हा प्रश्न विचारला तर कित्येक जणांना मी श्लोकाच्या परीक्षेमध्ये. हरे कृष्ण. आचार्यांच्या पदचिन्हांचे अनुसरण करणे. सतोवृत्ते अशा आचार्यांच्या ते पदकमलांचे चरण कमलांचे पालन करणे. महान आचार्यांच्या पदचिन्हांचे अनुसरण करणे. धन्यवाद. श्लोक क्रमांक 2 काय? उपदेशामृत.
अत्याहार प्रयाजस्य प्रजल्पो नियमः ग्रह जनसंघस्य लौलस्य षड्भिर्भक्ती विनश्यति. प्रजल्प शब्दाचा अर्थ काय होतो? व्यर्थ बडबड बडबड करणे व्यर्थ बडबड करणे, व्यर्थ निरर्थक बडबड गोष्टी करणे आणि बडबड कृष्णा करणे. व्यतिरिक्त बडबड करणे. कृष्ण भावनेच्या व्यतिरिक्त बोलणे. आपण दृढ निश्चय आणि श्रद्धेने सांसारिक विषयांच्या बाबतीत अनावश्यक गोष्टी बोलणे. धन्यवाद. हरे कृष्ण. हे फार महत्वाचं आहे. तत्त कर्म प्रवर्तना सतो वृत्ते या गोष्टीमुळे आपल्या भक्तीमध्ये वृद्धी होणार आहे. त्यामुळे हे वारंवार या गोष्टीचं रिपिटेशन ऑफ समथिंग मेक्स मॅन परफेक्ट. मनुष्याने दृढ निश्चयाने श्रद्धेने योगाभ्यासामध्ये युक्त झाले पाहिजे आणि त्याने योगा मार्गातून विचलित होऊ नये. उत्पन्न झालेल्या सर्व भौतिक कामनांचा पूर्ण त्याग करून मनाद्वारे सर्व इंद्रियांना सर्व बाजूंनी संयमित केले पाहिजे. तर कशा प्रकारे आपण योगारूढ स्थिती प्राप्त करू शकतो हे श्लोक क्रमांक 24 आणि 25. श्रीकृष्ण भक्त गुरु माईक बंद करा. हरे कृष्ण. माईक चालू आहेत, बंद करा. निश्चयेन पूर्णपणे निश्चयाने, त्याचबरोबर अनिर्विण चेष्टता, त्यामुळे कशाही प्रकारे विचलित न होता कामंस त्यक्त्वा, पूर्णपणे भौतिक इच्छा ज्या आहेत, मानसिक भौतिक इच्छा ज्या आहेत, मानसिक तर्पांमुळे उत्पन्न झालेल्या सगळ्या भौतिक इच्छा आहेत त्यांचा त्याग करणे. आणि त्याचबरोबर सर्व इंद्रिय जे आहेत त्यांना संयमित करणे. 4 गोष्टी पाहिल्या. आपल्याला निश्चयेनं पूर्णपणे आपल्याला आपली जी योगाभ्यास, आपण जे योगी आहेत योगाभ्यास करताना दृढ निश्चय आणि श्रद्धा आहे निश्चयेनं. दुसरी गोष्ट आहे अनिर्विण चेतसा, अविचलितपणे स्थिरतेने कार्य करणे. तिसरी गोष्ट आहे कामस्य त्यक्त्वा, आपले जे भौतिक इच्छा आहेत मानसिक तर्कामुळे निर्माण झालेल्या त्याचा त्याग. आणि चौथी गोष्ट आहे ती म्हणजे आपले इंद्रिय जे आहेत, मन आणि इंद्रिय जे आहेत हे संयमित करणे. या कार्याद्वारे व्यक्ती योगारूढ स्थितीमध्ये प्रवेश करू शकतो. या 4 गोष्टी केल्यानंतर तो योगारूढ स्थितीमध्ये प्रवेश करू शकतो. योगाच्या अभ्यासाने दृढ निश्चय असावे आणि विचलित न होता धैर्याने अभ्यास करावा. मनुष्याला अंतिम यशाप्राप्तीची शाश्वती असली पाहिजे आणि यशप्राप्तीमध्ये जरी विलंब लागला तरी त्याने निरुत्साही न होता दृढ निश्चय होऊन योगाभ्यास केला पाहिजे. खडतर अभ्यासकाला नक्कीच यश प्राप्त होते. भक्ती योगाबद्दल रूप गोस्वामी सांगतात, उत्साहात निश्चयात धैर्यात तत्त कर्म प्रवर्तनात संग त्यागात सतो वृत्ते षड्बीर भक्ती प्रसिद्धती. अंतकरण पूर्वक उत्साह निश्चय आणि धैर्याने भक्तांच्या सत्संगामध्ये विहित कार्यांचे पालन करणे व परिपूर्ण स्वत्वगुणाने युक्त होऊन कार्य केल्यामुळे मनुष्य यशस्वीपणे भक्तियोगाचे अनुसरण करू शकतो. धैर्याच्या बाबतीत सांगायचे झाल्यास समुद्राच्या लाटेमध्ये अंडे हरवलेल्या टिटवीचे उदाहरण मनुष्याने अनुसरले पाहिजे. एका टिटवीने समुद्र किनाऱ्यावर आपली अंडी घातली होती, परंतु महासागराने आपल्या लाटीबरोबर ती अंडी वाहून नेली. हे पाहून टिटवी अत्यंत शुद्ध झाली आणि तिने सागराला आपली उडी अंडी परत देण्यास सांगितले. समुद्राने तिच्या विनंतीकडे लक्षही दिले नाही, म्हणून तिने समुद्र आटवण्याचा निश्चय केला. तिने आपल्या लहानशा चोचीने पाणी आपल्या आणण्यास सुरुवात केली आणि तिच्या अशक्यप्राय धैर्याकडे पाहून
सर्वजण तिचा उपहास करू लागले. तिच्या धैर्याची वार्ता सर्वत्र पसरली आणि शेवटी भगवान श्री विष्णूंचे वाहन महाकाय गरुडाच्या कानी ही गोष्ट गेली. त्याने आपल्या बहिणीबद्दल करुणा वाटली आणि म्हणून त्याने तो टिटवीला पाहण्यास आला. लहानशा टिटवीचे धैर्य पाहून गरुड तिच्यावर प्रसन्न झाला आणि त्याने टिटवीला मदत करण्याचे आश्वासन दिले. याप्रमाणे गरुडाने तात्काळ समुद्राला टिटवीचे अंड परत देण्यास सांगितले, अन्यथा तो सर्व समुद्राला आटवण्याचे टिटवीचे काम पत्करील. यामुळे समुद्र भयभीत झाला आणि त्याने टिटवीचे अंड परत केले. अशा प्रकारे गरुडाच्या कृपेने टिटवी अतिशय आनंदी झाली. याप्रमाणे योगाभ्यास विशेष करून कृष्ण भावनावित भक्ती योग म्हणजे एक कठीण गोष्ट असल्याप्रमाणे वाटेल, परंतु जो कोणी दृढपणे नियमांचे पालन करतो त्याला भगवंत नक्कीच सहाय्य करतात, कारण जे स्वतःला मदत करतात त्यांना भगवंत मदत करतात. वाह, काय तात्पर्य आहे. फक्त निश्चय या शब्दावरती प्रभुपादांनी सांगितलंय. त्यामुळे आपल्याला एक दृढ निश्चय होऊन आपल्याला आपलं जीवन व्यतीत करायचंय. कधीही कोणत्याही प्रलोभनांना विचलित नव्हता किंवा कसल्याही तात्पुरत्या अशाश्वत अशा सुखाच्या पाठीमागे धाव न घेता निश्चयपणे आपल्याला जे नियम आहेत आपले भक्ती योगाचे त्याचं पालन करायचंय. आणि प्रभुपाद त्याची शाश्वती देत आहेत. तुम्हाला जरी वाटत असेल हा खडतर मार्ग आहे, तरी तो खडतर मार्ग राहणार नाही जर आपण दृढ निश्चयाने आपण भक्तियोगाचं पालन केलं. आणि त्यासाठी खटवांग महाराज एक उत्कृष्ट उदाहरण आहे. खटवांग महाराज जे होते त्यांना जेव्हा कळालं की काही क्षणामध्ये त्यांचा मृत्यू येणार आहे, त्यावेळेस लगेच ते स्वर्गलोकातून भूतलावरती आले आणि भूतलावरती येऊन त्याने त्या क्षणांमध्ये म्हणजे स्वर्गलोकातले क्षण म्हणजे इथले काही दिवस भगवंतांची भक्ती केली तीव्रेनं, एकदम तीव्रतेने, आणि त्या क्षणात त्यांनी भगवत धामाची प्राप्ती केली. तर अशा प्रकारे दृढ निश्चयाद्वारे आपण कोणतीही गोष्ट प्राप्त करू शकतो. या भौतिक जगामध्ये कित्येक असे दृढ निश्चयी व्यक्ती आहेत, ते या भौतिक आनंदाचा भोग इच्छा प्राप्त करण्यासाठी, भोग घेण्यासाठी कुठल्याही पराकाष्ठेला पोहोचतात. मग आपण काय करत आहोत हे पाहणं गरजेचं आहे जीवनामध्ये. खरंच आपण तेवढे दृढ निश्चय आहोत का हे पाहणं गरजेचं आहे. श्लोक क्रमांक 25. शनै शनै उपरमेत बुद्ध्या शनै शनै उपरमेत बुद्ध्या धृती गृहीतया त्वं मनः कृत्वा आत्मसंस्थं मनः कृत्वा चिंतयेत न कश्चिदपि अपि चिंतयेत. हळूहळू क्रमशः दृढ विश्वासाने युक्त झालेल्या बुद्धीद्वारे समाधीमध्ये मनुष्याने स्थिर झाले पाहिजे. याप्रमाणे मन केवळ आत्म्यावरच स्थिर केले पाहिजे आणि व इतर कशाचाही विचार करू नये. हळूहळू योगारूढ स्थितीमध्ये जाण्यासाठी या व्यक्तीने क्रमशः दृढ विश्वासाने युक्त झालेल्या बुद्धीद्वारे समाधीमध्ये मनुष्याने स्थित झाले पाहिजे. हा दृढ विश्वास जो आहे हा अतिशय महत्वाचा आपल्या भक्तिमय जीवनामध्ये, कारण आपल्या विश्वासाला कुठे आणि कशा प्रकारे ठेस पोचेल त्याचं काहीच हे नाहीये. काही कोणतंही कारण होऊ शकतं जे आपला विश्वास त्याच्यामुळे डगमळू शकतो. आणि त्यामुळे दृढ विश्वास युक्त झालेल्या बुद्धीद्वारे, त्यामुळे आपल्या बुद्धीद्वारे आपला विश्वास दृढ करण्याचा प्रयत्न करावा आपण. तो म्हणजे आपण वारंवार भगवंतांचं गुणगान, गुणरूप लीला वारंवार ऐकणं फार गरजेचं आहे. त्यांच्या नामावरती जास्तीत जास्त विश्वास वाढवून पुढे आपण जाणं फार गरजेचं आहे. असं आपण हळूहळू क्रमशः जर पुढे गेलो तर नक्कीच आपण योगारूढ स्थितीमध्ये आरूढ होऊ शकू. याप्रमाणे मन केवळ आत्म्यावर स्थिर केले पाहिजे आणि व इतर कशाचाही विचार करू नये. त्यामुळे फक्त आत्मसाक्षात्कार हे आपलं ध्येय असलं पाहिजे आणि त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही गोष्टीचा विचार आपण करू नये. प्रभुपादांना विचारलं टी और मी, प्रभुपादांनी सांगितलं नाही, काय विचारलं, पत्नीला विचारलं टी और मी, त्यांनी सांगितलं टी. ठीक आहे टाटा. त्यांनी कसल्याही गोष्टीचा विचार केला नाही, बागेवरून कधीच पाहिलं नाही. प्रभुपाद म्हणाले नाही ठीक आहे तो धडा शिकवण्यासाठी 4 महिने जाऊन येतो, बायको म्हणते ना माहेर जाऊन येते. तसं काही केलं नाही प्रभुपादांनी. प्रभुपाद एकदा गेले ते गेले, परत आले नाही. त्यामुळे त्या माताजींचे आपण खूप धन्यवाद व्यक्त केले पाहिजे. हा
बरोबर. तर दृढ विश्वास जो आहे अतिशय महत्वाचा आहे आणि त्यासाठी आपल्याला आपल्या बुद्धीला तीव्र बुद्धीला शक्तिशाली बनवणं फार गरजेचं आहे. आणि ही बुद्धी शक्तिशाली कशाद्वारे होऊ शकते? तर निरंतर भगवंतांचं श्रवण कीर्तन आणि योग भक्तिशास्त्राचं व्यवस्थित अध्ययन करून आपण या बुद्धीला शक्तिशाली बनवू शकतो. त्याच्यामुळे आपला विश्वास जो आहे हा दृढ होऊ शकतो. बऱ्याच वेळा काहीतरी वाईट अनुभव आल्यानंतर भगवंतांच्या भक्तीवरचे किंवा भगवंतांवरचा विश्वास जो आहे तो लोकांचा कमी होतो. परवाच मी एका मुलाशी बोलत होतो काउन्सिलिंग करताना, तर तो रामनवमीचा कार्यक्रम त्याने अटेंड नाही केला. का? कारण त्याच्या ऑफिसमध्ये त्याला बऱ्याच काही वेगवेगळ्या अडचणी येत होत्या आणि त्याला स्वतःच्याही त्याचे काही त्याला असं वाटतं की मी एवढे दिवसापासून जप करतोय तरी माझ्या मनातले जे विकार, हृदयातले जे विकार आहेत त्यात काहीच बदल नाही, माझ्यात काहीच बदल झालेला दिसत नाही, मला भगवंतांचा राग आलाय किंवा भगवंत माझ्याच जीवनात काही करत नाहीये. मग त्याचा थोडासा विश्वास जो आहे तो थोडासा विचलित झाला, डळमळीत झाल्याचं दिसत होतं. बाबा काहीच परिवर्तन होत नाही असं कसं आहे? कित्येक वेळा सांगितलं की भक्ती योगात सगळ्यांचं परिवर्तन होतं. मी त्याला आठवण करून दिली की तुझ्यामध्ये काय काय परिवर्तन झालंय हे मला दिसतंय, तुझ्या घरातल्यांना दिसतंय, आजूबाजूच्यांना दिसतंय. त्यावेळेस तुला नक्कीच कळेल की परिवर्तन झालंय आणि भगवंत या गोष्टीची काळजी घेणार आहेत. म्हणजे पूर्ण आयुष्यभर आपल्याला वाटेल की काहीच परिवर्तन झालं नाही, पण जेव्हा शेवटचा क्षण येईल त्यावेळेस भगवंत सर्व गोष्टी बदलणार आहेत. त्यामुळे दृढ निश्चय आणि दृढ विश्वास याच्या आधारावरतीच आपण पुढे जाऊ शकतो, नाहीतर आपण आपली गाडी पुढे जाऊन घेऊ शकत नाही. हे फार महत्वाचं आहे. 2 गोष्टी आपण इथे पाहतो. पहिली गोष्ट म्हणजे दृढ विश्वास आणि तिसरी म्हणजे मन केवळ आत्म्यावरती स्थित केले पाहिजे आणि इतर कोणत्याही गोष्टीचा विचार करायचा नाहीये. मन केवळ आत्म्यावरती स्थित करणे ही एक उच्च कोटीची स्थिती आहे अष्टांग योगीची. तो पूर्णपणे ध्यान, धारण आणि समाधीस्थ तो व्यक्ती झालेला आहे. त्यामुळे योगारूढ स्थितीमध्ये तो व्यक्ती कशा प्रकारे जातो? आपण काही ह्याच्या आधी 4 गोष्टी पाहिल्या, त्या म्हणजे निश्चय, त्यानंतर तो व्यक्ती जो आहे हा अविचलित आहे. तिसरी गोष्ट पाहिली आपण ती म्हणजे कामस्य तत्व, भौतिक इच्छांचा त्याग आणि त्यावर मन इंद्रिय संयमित. आणि त्यानंतर पुढे पुढे मन इंद्रिय संयम झाल्यानंतर हळूहळू दृढ विश्वासाद्वारे बुद्धीला शक्तिशाली करून तो पुढे जातो. आणि त्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तो व्यक्ती जो आहे हा आत्मामध्ये आनंद घेतो. मन जे आहे केवळ आत्म्यावरती स्थित करतो, दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा विचार करत नाही. श्लोक क्रमांक 26. यतो यतो निश्चयति मनश्चंचलम अस्थिरम ततस्ततो नियमेत आत्मनि एव वशम नैवेत. आपल्या चंचल आणि अस्थिर स्वभावामुळे मन जेथे जेथे भरकटते तेथून मनुष्याने ते खेचून घ्यावे आणि आत्म्याच्या नियंत्रणात आणावे. तर जो योगी आहे त्याने कशा प्रकारे मनावरती नियंत्रण प्राप्त करावे त्याच्याबद्दल इथे भगवंत सांगतायत. तर योगाभ्यास जर एखाद्याला सफलता प्राप्त करायची असेल तर मनावरती नियंत्रण प्राप्त करणं गरजेचं आहे. यतो यतो निश्चयति मनश्चंचलम अस्थिरम. मन जे आहे अतिशय चंचल आहे, अतिशय अस्थिर आहे. अशा चंचल आणि अस्थिर मनाला पुन्हा पुन्हा खेचून त्याला आपल्या ध्येयाकडे आणणं गरजेचं आहे. आपले चंचल आणि अस्थिर स्वभावामुळे मन जेथे जेथे भटकते तेथून मूळ मनाला मनुष्याने ते खेचून घ्यावे आणि आत्म्याच्या नियंत्रणात आणावे. कृष्ण भावनावाहित फॉर्म्युला वेगळा आहे. तर सांगितले मनाला सकाळी आणि संध्याकाळी, सकाळी चपलीने जोडायचं आणि संध्याकाळी झाडून मारायचं. कोण सांगतंय? भागवतच सांगितलंय. कुठे सांगितलं हे? कोणी सांगितलंय? बरोबर, भक्ती सिद्धांत सहज ठाकूरांनी सांगितलं. हे सकाळी सकाळी आपण मनाला चपलीने जोडायचंय म्हणजे भगवंतांचं नामस्मरण, हरे कृष्ण महामंत्राचा जप, आपली जी काही पूजा अर्चा आहे आणि श्रीमद भागवताचं श्रवण आणि त्याचबरोबर संध्याकाळी पुन्हा भगवद्गीतेचं श्रवण करून, पुन्हा जप करून, पुन्हा कीर्तन करून या मनाला झोडपून काढून त्याला नियंत्रण आणणं गरजेचं आहे. त्यामुळे सकाळी रोज झाडू घ्यायचा आणि शोधायचं मन कुठे, चप्पल घ्यायची आणि शोधायचं. आणि असं काही करायचं नाही. उद्योग आपल्याला जे आहे तो आपली
आपली ज्या साधना आहे ती व्यवस्थित करायची आहे सकाळी आणि संध्याकाळी. काही काही भक्त आहेत ते म्हणतात की आम्ही 24 तास जप करतो, सकाळी थोडासा, दुपारी थोडासा, संध्याकाळी थोडासा, असं करत करत 16 वेळा. ही योग्य साधना नाही आहे. की आपल्याला योग साधना जी आहे ती सकाळी ब्रह्ममुहूर्तात उठून व्यवस्थितपणे सगळ्या 16 माळांचा जप करून रोज भागवताचं श्रवण करून आपण पूर्णपणे आपली बॅटरी जी आहे ती रिचार्ज करायची. असं मी नेहमी सांगतो, घराच्या बाहेर पडताना आपण 1% मोबाईलची बॅटरी घेऊन कधीच पडत नाही. मग नेहमी बघतो की 100% ती चार्जिंग झाली की नाही. तर त्याच प्रकारे सकाळी सकाळी आपण कुठल्याही कार्यात, विशेष करून रजोगुणाच्या वेळेत जेव्हा जाणार आहोत त्याआधी आपलं सत्वगुणामध्ये आपलं व्यवस्थित भक्तिमय कार्य करणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्यासाठी जर प्रयत्न केला, भगवंतांना प्रार्थना केली तर सर्व गोष्टी शक्य आहेत. आमच्यासाठी ब्रह्मचर्य आश्रमामध्ये नियमामुळे आणि सगळ्या गोष्टी त्याच्या प्रकारे नियोजन असल्यामुळे ह्या गोष्टी होतात. पण गृहस्थ आश्रमात असताना सुद्धा या गोष्टी शक्य होऊ शकतात. फक्त त्या प्रकारचं नियोजन आपल्याला करणं गरजेचं आहे आणि त्या प्रकारचा दृढ विश्वास आणि निश्चय असणं गरजेचं आहे. मनाचा स्वभाव चंचल आणि अस्थिर आहे, परंतु आत्मसाक्षात्कारी योगी व्यक्तीने मनाद्वारे वश न होता मनाला वश केले पाहिजे. जो मनाला आणि इंद्रियांनी संयमित करतो त्याला गोस्वामी किंवा स्वामी असे म्हणतात. आपले मनाचे ज्याच्यावरती नियंत्रण आहे त्याला दास किंवा इंद्रियांचा दास असे म्हणतात. गोस्वामी व्यक्तीला इंद्रिय सुखाची पातळी माहीत नसते. दिव्य इंद्रिय सुखामध्ये इंद्रिय ही इंद्रियांचे स्वामी ऋषिकेश श्रीकृष्ण यांच्या सेवेमध्ये युक्त असतात. विशुद्ध इंद्रियांद्वारे केलेल्या श्रीकृष्णांच्या सेवेलाच कृष्ण भावना असे म्हणतात. इंद्रियांना पूर्णपणे नियमित करण्याचा हाच मार्ग आहे. अधिक काय सांगावे, योगाभ्यासाची हीच परमसिद्धी आहे. तर आपला जो आहे हा नैती फॉर्म्युला नाहीये. आपण जे आहे हे भगवंतांना सर्व ठिकाणी लावतो. सवय मन कृष्ण पदा रविंद्रयो. अमरीश महाराजांचं उदाहरण नेहमी लक्षात ठेवून आपले मन आणि इंद्रिय जे आहेत हे भगवंतांच्या सेवेत, भगवंतांच्या स्मरणात लावले तर नक्कीच मनावरती नियंत्रण होणार आहे. आणि त्यामुळे सकाळी आणि रात्री मनाला झोडपून काढणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण योग्य प्रकारची साधना करणं अतिशय गरजेचे आहे. नेहमी बऱ्याच वेळा आपण पाहिलं असेल, मनामध्ये काहीतरी उलटसुलट विचार येतात, आपल्याकडून काहीतरी चुका होतात जेव्हा आपली साधना कमी होते. जशी आपली साधना जास्त तीव्र होते तर आपल्या स्वतःच्या क्रोधावरती, कामवासनेवरती किंवा जो काही विकार आहे त्याच्यावरती नियंत्रण प्राप्त करणं हे शक्य होतं. आणि भक्ताच्या जीवनातलं सगळ्यात मोठं टेन्शन आहे ते म्हणजे 16 माळाचं ओझं घेऊन जेव्हा रात्रीपर्यंत आपण जात असतो ते कमी होऊन जातं. जेव्हा सकाळी त्या माळा झालेल्या असतात त्यास कसल्याही प्रकारची चिंता नसते. हो, जसं जप हे म्हणजे टेन्शन नसलं पाहिजे, 16 माळा या टेन्शन नसल्या पाहिजेत. पण दुर्भाग्याची गोष्ट बऱ्याच वेळा तो एक भार वाटतो असा, मग आपण एक भारकारी भारवाही म्हणून जातो. मग ते एक श्रमैव केवलम मध्ये जात. जसा जप जो आहे हा दुपारनंतर संध्याकाळपर्यंत जातो, तो जप जो आहे हा भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी होतच नाही. तो जप जो आहे तो फक्त मोजमाप, बस, तिसरं काही नाही. त्यामुळे सकाळी सकाळी करणं गरजेचं आहे आणि रात्रीच्या वेळेस पुन्हा. आणि ही जी परिस्थिती, ही जी स्थिती आहे जे भक्तिसिद्धांत ठाकूर सांगतात, हे प्रत्येकाच्या घरामध्ये होत होतं. शुभम करोति कल्याणम, हे कशासाठी करत होतो आपण, दिवे कशासाठी लावत होतो, ही संस्कृती आपली. त्रिसंध्या ज्या आहे, धायंस्तु वंशस्य यशस त्रिसंध्या सांगितलंय. त्या 3 संध्यांच्या वेळेस गुरु महाराजांचं स्मरण करणे, त्यांच्या यशाचं गुणगान करणे किंवा भगवंतांचं गुणगान करणे ही आपली संस्कृती आहे. त्या संस्कृतीत आपल्याला हे सांगितलेलं आहे की कशा प्रकारे आपल्या मनात, कोणत्या वेळेस आपलं मन विचलित होणार आहे, कशा प्रकारे ते विचलित होणार आहे, कशा प्रकारे त्याला नियंत्रण आणणं गरजेचं आहे. ठीक आहे. श्लोक क्रमांक 27. प्रशांत मनस हेन योगिनम सुखमुत्तमम उपेति शांत रजसम ब्रह्मभूतम कल्मषम. ब्रह्मभूत अकल्मषम. ज्या योगी मनुष्याचे मन माझ्यावर स्थिर झाले आहे त्याला निश्चितच दिव्य सुखाची परम अवधी प्राप्त होते. जो रजोगुणांच्या पलीकडे असतो त्याला ब्रह्माशी
असलेल्या गुणात्मक स्वरूपाचा साक्षात्कार होतो आणि याप्रमाणे तो आपल्या पूर्व कर्मफलांपासून मुक्त होतो. प्रशांत मनस हेन योगिनम सुखम उत्तमम. जो ज्या योगी मनुष्याचे मन माझ्यावरती स्थिर झालेले आहे त्याला निश्चितच दिव्य सुखाची परमावधी प्राप्त होते. योगिनम सुखम उत्तमम. भगवंतांवरती ज्यांनी आपलं ध्यान स्थित केलेलं आहे त्याला सुख जे आहे ते प्राप्त होतं. उपेती शांत रजसम ब्रह्मभूत कल्मशम. आणि ज्याला ब्रह्माशी असलेल्या गुणात्मक स्वरूपाचा साक्षात्कार होतो आणि याप्रमाणे तो आपल्या पूर्व कर्मफलांपासून मुक्त होतो. दोन गोष्टी आहेत. तो व्यक्ती जो आहे हा शांत रजसम म्हणजे जे रजोगुण जे आहे त्याच्या पलीकडे जातो. तीन गोष्टी आहेत. सुखम उत्तमम, त्याला आनंदाची प्राप्ती होते. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे शांत रजसम, रजोगुणाच्या पलीकडे जातो. आणि त्यानंतर तो व्यक्ती ब्रह्मभूतम म्हणजे ब्रह्माशी असलेले गुणात्मक स्वरूपाचा साक्षात्कार त्याला होतो. म्हणजे परमसत्याचा साक्षात्कार होतो त्यावेळेस व्यक्तीला. अच्छा, पूर्व कर्मफळापासून मुक्त होतो. तो चौथी गोष्ट होती की तो व्यक्ती जो आहे तो अकल्मशम. अकल्मशम म्हणजे पूर्व संचित जे आहे त्याच्यातून मुक्त होतो. जेव्हा मनावरती नियंत्रण प्राप्त होतं योगारूढ स्थितीमध्ये त्यावेळेस तो व्यक्ती जो आहे या चार गोष्टींचा त्याला साक्षात्कार होतो. तात्पर्य भौतिक दोषापासून मुक्त होणे आणि भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये स्थित होणे म्हणजेच ब्रह्मभूत अवस्था आहे. ब्रह्मभूत शब्द कुठल्या श्लोकात येतो आणखीन एक ऐकले भगवत कधी? आपण शिकले नाही आतापर्यंत, त्यामुळे चिंता करू नका. ब्रह्मभूत्वा प्रसन्नात्मा तया पवति चेतसा संसारिका बुद्धी. ठीक आहे, दोन श्लोक एकत्र झाले. हा सर. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा ना सोती न खाती न शोचती न कामशती. आम्ही त्याचं थोडस वेगळं वर्जन केलं. न शोचती न कांक्षती. तर हा ब्रह्मभूत प्रसन्न आत्मा हा प्रसन्न आत्मा जो आहे तो त्याचं मन स्थिर आहे. दिव्य सुखाची त्याला प्राप्ती झाली आहे. रजोगुणाच्या तो पलीकडे आहे आणि त्याला भगवंतांचा ब्रह्माचा साक्षात्कार झालेला आहे आणि त्याचबरोबर तो पूर्व कर्मफलांपासून मुक्त झालेला आहे. मन मदभक्ती लभते पराम. भगवद्गीता 18 श्लोक. जोपर्यंत मनुष्याचे मन भगवंतांच्या चरकमलावरती स्थित होत नाही तोपर्यंत तो ब्रह्मभूत अवस्थेत राहू शकत नाही. सवय मन कृष्ण पदा रविंदयो. भगवंतांच्या दिव्य प्रेममय सेवेमध्ये निरंतर युक्त राहणे किंवा कृष्ण भावनावीत राहणे म्हणजेच सर्व भौतिक दोषातून आणि रजोगुणातून मुक्त होणे हे. त्यामुळे तमोगुणातून आणि रजोगुणातून मुक्त होणे आपल्याला फार महत्वाची गोष्ट आहे. कित्येक वेळा हा वादविवादाचा प्रश्न असतो की रजोगुणातून का मुक्त व्हावं. रजोगुण तर गरजेचंच आहे, तमोगुण पण गरजेचा आहे, पण तो जो योग्य वेळेस आहे त्यावेळेस गरजेचा आहे. म्हणजे रात्रीची वेळ झोपायची आहे ती गरजेची समजू शकतो किंवा दुपारची कार्य करायची वेळ ती समजू शकतो, पण तेव्हा सुद्धा कार्य करताना त्या व्यक्तीला त्या गुणांचा प्रभाव त्या व्यक्तीवरती होऊ नये हे फार गरजेचं. म्हणजे एखादं कार्य करतोय तर एवढा रजोगुणात की त्याच्यामुळे त्या व्यक्तीच्या मनामध्ये रजोगुणाचे जे विकार आहेत ते येत आहेत, ते चुकीचं आहे. रजोगुण म्हणजे त्या व्यक्तीला काहीतरी राजसिक खाणं आवडतं, चिडतो तो किंवा कामुक होतो. हे रजोगुणाचे विकार जे आहेत त्या विकाराचा प्रभाव त्याच्यावरती व्हायला नको त्या रजोगुणाच्या कार्याच्या वेळेस. हे फार महत्वाचं आहे. तर त्यामुळे कोणतंही गोष्ट असताना सत्वगुणात असणं गरजेचं आहे. तमोगुणात असताना सुद्धा तो व्यक्ती एवढा तमोगुणात आहे की त्याला वेगवेगळ्या प्रकारचे स्वप्न पडणे, काहीतरी बरळणे, काहीतरी तमोगुणात एवढा तो आहे किंवा तो एवढा त्याच्यावरती आळसाचा प्रभाव आहे की ज्यावेळेस उठायची वेळ असते त्यावेळेस त्याची उठायची इच्छा होत नाही. तर ती तमोगुणात त्याच्यावरती तमोगुणाचे जे विकार आहेत त्याच्यावरती त्याचा प्रभाव झालेला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा व्यक्ती सात्विक राहू शकतो. म्हणजे मी किती वेळाच बघतो की काही भक्त आहेत जे ज्या प्रकारे झोपतात तसेच उठतात.
म्हणजे एका अंगावरून दुसऱ्या अंगावर सुद्धा झालेले नसतात. हे खरंच ते सत्वगुणात आहेत. हे दिवसभर भरपूर मेहनत करतात. प्रचार कार्यामध्ये रजोगुण लागतो, काहीतरी डोनेशन आणायचंय, काही करायचंय, कुकिंग करायचंय, ह्यात ती शक्ती रजोगुण लागतो. पण ते कार्य करताना सुद्धा कशा प्रकारे ते असतात. हे कीर्तिकृष्णपू ह्या कुकिंग करतात. ते कित्येक वेळा 10-10, 12-12 तास फेस्टिवलचं कुकिंग करतात. पण ज्या ठिकाणी ते कुकिंग करतात ना, तो एरिया इतका स्वच्छ असतो की असं वाटतं की तिथं काही झालंच नाहीये. तर अशी कित्येक उत्कृष्ट उदाहरणं आहेत. त्याच्यामध्ये ते कार्य करताना सुद्धा व्यक्ती सत्वगुणात आहेत. म्हणजे एखादा व्यक्ती प्रभूजी आहेत, ते दिवस रात्र मेहनत करतायत, म्हणजे दिवसाची त्यांच्या रजोगुणात राहून त्यांना ते कार्य करावं लागतं दिवसात. पण ते कार्य करत असताना सुद्धा भगवंतांचं स्मरण होतंय का? ते कार्य करत असताना त्या व्यक्तीचे ते कार्य व्यवस्थित झालं नाही म्हणून त्याची चिडचिड होते का? हे पाहणं फार गरजेचं आहे. त्यामुळे रजोगुणात सुद्धा त्या सत्वगुणाचा आपल्यावरती प्रभाव असणं हे अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे इथे ज्याप्रमाणे सांगितलं की तो व्यक्ती रजोगुणांच्या पलीकडे जातो, नक्कीच त्या व्यक्तीने जे आहे हा योगारूढ स्थितीमध्ये तो आलेला आहे. ठीक आहे, काही प्रश्न आहे कोणाचा आतापर्यंतच्या श्लोकावरती? सर्वांचं मन जे आहे अतिशय स्थिर आहे, कधी अस्थिर मन नाही आहे, त्यामुळे सर्व काही व्यवस्थित, त्यामुळे प्रश्न पडत नाहीयेत. मनश्चंचलम अस्थिरम. ठीक आहे, श्लोक क्रमांक 28. युञ्जनेवं सदात्मानं योगी विगत कल्मषम सुखेन ब्रह्म संसर्श अत्यंत सुखमशुन्नते अत्यंतम सुखम अनुष्यते. याप्रमाणे योगाभ्यासामध्ये निरंतर युक्त असलेला योगी सर्व भौतिक दोषांपासून मुक्त होतो आणि भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये परिपूर्ण सुखाच्या परमोच्च अवस्थेची प्राप्ती करतो. तर इथे हा व्यक्ती जो आहे हा भगवंतांचा जो परमात्मा साक्षात्कार आहे त्याची प्राप्ती करत आहे. योगाभ्यासामध्ये निरंतर युक्त असलेला योगी सर्व भौतिक दोषांपासून मुक्त होतो आणि भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये परिपूर्ण सुखाच्या परमोच्च अवस्थेची प्राप्ती करतो. हा अष्टांग योगाचं सांगतात, प्रबोधांचं भाषांतर येते इथे जे आहे सुखेनं ब्रह्म संस्पर्शन सांगितलंय. ब्रह्म म्हणजे परमसत्य. त्या परमसत्याला योगी कोणत्या प्रकारे पाहणार आहे ती गोष्ट वेगळी, पण प्रभुपाद सांगतात ब्रह्म म्हणजे परमसत्य, परमसत्य म्हणजे भगवंतांची प्राप्ती, त्या दिव्य आनंदाची प्राप्ती होणार आहे किंवा त्याला भगवत प्राप्ती होणार आहे, दिव्य प्रेममय प्राप्ती होणार आहे त्याला. सुखेनं ब्रह्म संस्पर्शम आत्मनम सुखम पश्यते. त्याला जे आहे परमोच्च अवस्थेची आनंदाची प्राप्ती होते. विगत कल्मषम भौतिक दोषांपासून मुक्ती. आता आपण हे सगळं जे काही पाहतोय ते अष्टांग योगी जो आहे त्याचं परफेक्शन, त्याला कशा प्रकारे हळूहळू तो परमात्मा साक्षात्कारापर्यंत पोहोचतो त्याची आपण चर्चा करतोय. ते ह्याच्यामध्ये विशेष करून ब्रह्म संस्पर्शम, त्या व्यक्तीला सुखेन ब्रह्म संस्पर्शम म्हणजे भगवंतांच्या दिव्य प्रेममय सेवेमध्ये तो लागतो आणि परमोच्च जो अवस्था आहे सुखाची ती प्राप्त होते आणि त्याचबरोबर भौतिक दोषांपासून तो व्यक्ती मुक्त होतो. आत्मसाक्षात्कार म्हणजे भगवंतांशी संबंधित असलेले वैधानिक स्वरूप जाणणे होय. जीव हा भगवंतांचा अंश आहे आणि भगवंतांची दिव्य सेवा करणे हेच त्याचे स्वरूप आहे. ब्रह्माशी असणाऱ्या या दिव्य संबंधालाच ब्रह्म संस्पर्श असं म्हणतात. आतापर्यंतच्या श्लोकांमध्ये 24, 25, 26, 27, 28 या श्लोकांमध्ये काय काय पाहिलं आपण? 24-25 मध्ये पाहिलं की तो व्यक्ती योगारूढ स्थितीमध्ये आहे आणि योगारूढ स्थितीमध्ये कशा प्रकारे त्या व्यक्तीचं वृद्धी होत आहे किंवा तो व्यक्ती कशा प्रकारे परिपूर्ण योगीपर्यंत जात आहे. मग तो व्यक्ती जो आहे अविचलित आहे, निश्चयी आहे, तो व्यक्ती जो आहे भौतिक इच्छापासून मुक्त आहे, मन इंद्रिय संयमित आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं तो व्यक्ती जो आहे हा निश्चयाने अभ्यास करतो आणि त्याद्वारे आपलं बुद्धीद्वारे मनावरती नियंत्रण प्राप्त करतो
आणि तो पूर्णपणे सातत्याने निरंतर असा प्रयत्न करत राहतो आणि आत्मामध्येच आनंद घेतो. तो स्वतःमध्ये जाणून घेतो, दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा विचार करत नाही. त्यापुढे पाहिलं की कशा प्रकारे मनावरती नियंत्रण प्राप्त केलं, मनाला जर वापस खेचून आणलं तर तो योगी पूर्णत्वापर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे मन कुठेही भटकत असेल तर त्याला पुन्हा वापस घेऊन येणं गरजेचं आहे. पुढे आपण पाहिलं की ब्रह्मभूत स्थिती म्हणजे तो व्यक्ती जो आहे हा प्रशांत मन, त्याचं मन जे आहे अतिशय शांत आहे. तो व्यक्ती जो आहे हा सुख जे आहे आनंदाची प्राप्ती करतो, हा रजगुणाच्या पलीकडे असतो आणि तो व्यक्ती जो आहे हा म्हणजे पूर्वकर्म जे आहे त्यातून मुक्त होतो आणि परमसत्याची त्याला जाण होते. आणि त्यानंतर आपण पुढच्या श्लोकात पाहिलं असा जो व्यक्ती आहे हा योगारूढ स्थितीतून जो पूर्णपणे परमात्म्याचा साक्षात्कारापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. हा व्यक्ती जो आहे हा विगत कल्मश म्हणजे तो पूर्णपणे जे कल्मश आहे त्यातून मुक्त झालेला आहे आणि त्याचबरोबर तो ब्रह्मसंस्पर्श म्हणजे परमसत्य जे आहे, परम आनंद जे आहे, परम प्रेम जे आहे त्याची प्राप्ती करू शकतोय आणि त्याचबरोबर त्याला सर्वोच्च आनंद जो आहे तो प्राप्त झालेला आहे. जायचा प्रयत्न करतोय, सातत्य आहे त्याच्यात, नंतर हळूहळू ब्रह्माचं साक्षात्कार बरोबर. श्लोक क्रमांक 29. श्लोक क्रमांक 29 आणि 30 यामध्ये त्या व्यक्तीला परमात्मा दर्शन होत आहे आणि तो सर्व ठिकाणी कृष्णाला पाहतोय. तर जो अष्टांग योगी आहे, जेव्हा पूर्णत्वापर्यंत पोहोचलाय त्याला परमात्माचं दर्शन होतं इथे. श्लोकांक 29 आणि 30. सर्वभूतस्थं आत्मानं सर्वभूतस्थं आत्मानं आणि चात्मनी सर्वभूतानि चात्मनि ते योगयुक्ता इक्षते सर्व सर्वत्र समदर्शनम. वास्तविक सर्व प्राणी मात्रांमध्ये मला पाहतो, सर्व प्राणी मात्रांना सुद्धा माझ्यामध्ये पाहतो. निसंदेह आत्मसाक्षात्कारी व्यक्ती मला सर्वत्र पाहतो. तर परमात्मा रूप जे भगवंतांचं आहे त्याच्यामध्ये तो सर्व आत्मांमध्ये भगवंतांना पाहतो आणि त्याचबरोबर सर्व प्राणी मात्रांना मला पाहतो आणि सर्व प्राणी मात्रांना सुद्धा माझ्यामध्ये पाहतो. म्हणजे काय झालं, एक गोष्ट समजली की सर्व प्राणी मात्रांमध्ये मला पाहतो म्हणजे भगवंतांना पाहतो. त्यानंतर सर्व प्राणी मात्रांना माझ्यामध्ये पाहतो म्हणजे सर्व प्राणी मात्रांना माझ्यामध्ये पाहतो म्हणजे काय, त्या गोष्टीला जे ब्रह्मवादी आहेत ते समजतात की सर्व काही एक आहे, एव्हरीथिंग इज वन, सर्व एक नाहीये आणि त्यामुळे एक म्हणजे सर्वजण शून्यामध्ये लीन होणार आहेत. हे चुकीचं आहे. आत्मा आणि परमात्मा वेगळं आहेत हे समजणं गरजेचं आहे. त्याच्याद्वारे पाहतो की सर्वांच्या सर्व जीवात्मांमध्ये भगवंतांना पाहतो आणि भगवंतांमध्ये सर्व जीवात्मा आहेत म्हणजे सर्व जीवात्मा भगवंतांचे अंश आहेत हे समजणं. म्हणजे सूर्य आणि सूर्याची किरण ही वेगवेगळी आहेत. सूर्य आणि जरी त्यांचं एकत्रितपणे ते एकच आहेत पण ते वेगळेही आहे हे समजणं गरजेचं आहे. सूर्यकिरणांना सूर्य समजणं हे चुकीचं आहे, पण सूर्यकिरणांना सूर्यापासून वेगळं करणं ही चुकीचं आहे. त्यामुळे भगवंतांमध्ये सर्वांना पाहणं म्हणजे सूर्यकिरणांना सूर्यामध्ये पाहणं हे असं आहे. निसंदेह आत्मसाक्षात्कारी व्यक्ती मला सर्वत्र पाहतो. तर जो परमात्मावादी व्यक्ती आहे किंवा जो व्यक्ती द्वंद्वातून मुक्त झालेला आहे असा मुक्त जीवात्मा सर्वांमध्ये भगवंतांना पाहतो आणि जो व्यक्ती सर्वांमध्ये भगवंतांना पाहतो परमात्मा रूपाने, तो व्यक्ती कसल्याही प्रकारचा दुजाभाव करत नाही आणि त्यामुळे असा व्यक्ती सर्वांना प्रिय असतो. कुठल्या श्लोकात ऐकलं आपण, विद्याविनय संपन्न ब्राह्मणे गवी असते निशुनिचैव शोभाकायचं पंडिता समदर्शिना. हे पंडिता समदर्शनामध्ये पाहिलं आपण. त्याच्या आधीचा जो श्लोक आहे त्या श्लोकात पाहिलं आपण तू कशा प्रकारे तो सर्वांना प्रिय असतो आणि सर्व त्याला प्रिय असतात.
ठीक आहे, त्याला नंतर बघूयात आपण. आता इथे जो योगी आहे त्यांना परमात्माचं दर्शन झालंय, ते कशा प्रकारे सर्वांना भगवंतांमध्ये पाहतात, भगवंतांमध्ये सर्वांना पाहतात, आणि त्यामुळे ते असे व्यक्ती भगवंतांना सर्वत्र पाहतात. कृष्ण भावनाभावित योगी, तात्पर्य कृष्ण भावनाभावित योगी हा परिपूर्ण दृष्टा असतो, कारण तो परब्रह्म श्रीकृष्णांना परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित असल्याचे पाहतो. ईश्वर सर्वभूतानां हृदय अर्जुन तिष्ठती. भगवंत आपल्याला परमात्मा रूपात कुत्रा ब्राह्मण दोघांमध्येही वास करतात. परिपूर्ण योगी जाणतो की भगवंत हे नित्य दिव्यच असतात. ते कुत्र्यामध्येही वास करतो अथवा ब्राह्मणामध्येही वास करतो. भौतिक प्रकृतीमध्ये ने प्रभावित होत नाही. हीच भगवंतांची परम समदृष्टी होय. स्वतंत्र आत्मा ही प्रत्येक हृदयामध्ये स्थित असतो, परंतु जो सर्वव्यापी नसतो. स्वतंत्र आत्मा जो आहे तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित असतो, परंतु तो सर्वव्यापी नसतो. भगवंतांना पाहतो आणि भगवंतांना कुठे गेलं? हीच भगवंतांची परम समदृष्टी आहे. स्वतंत्र आत्मा प्रत्येक हृदयामध्ये स्थित असतो, परंतु तो सर्वव्यापी नसतो. आत्मा आणि परमात्म्यामध्ये हाच भेद आहे. आत्मा जो आहे हा स्वतः हृदयामध्ये स्थित असतो, पण तो सर्वव्यापी नाहीये. पण भगवंत जे आहेत हे सर्वव्यापी आहेत. जो वास्तविकपणे योगाभ्यास करीत नाही तो हे पाहू शकत नाही. कृष्ण भावनावित मनुष्य हा श्रीकृष्णांना श्रद्धायुक्त किंवा श्रद्धाहीन दोन्ही प्रकारच्या मनुष्यांमध्ये पाहू शकतो. स्मृतीमध्ये याला पुढील प्रमाणे पुष्टी देण्यात आलेली आहे. आततत्वाच्च मातृत्वाच्च आत्मा ही परमो हरी. भगवंत हे सर्व जीवांचे उगमस्थान असल्यामुळे तेच पालन करता आणि मातेप्रमाण आहेत. ज्याप्रमाणे माता सर्व मुलांशी समानतेने वागते, त्याचप्रमाणे परमपिता किंवा माता भगवंत ही समानतेने वागतात. म्हणून परमात्मा प्रत्येक जीवात्म्यांमध्ये नित्य वास करतो. बाह्यता सुद्धा प्रत्येक जीव भगवंतांच्या शक्तीमध्ये स्थित आहे. 7व्या अध्यायामध्ये सांगितले जाईल की मुख्यतः भगवंतांच्या आध्यात्मिक किंवा परा आणि भौतिक किंवा अपरा दोन्ही शक्ती आहेत. जीव जरी आध्यात्मिक शक्तीचे अंश असतील तरी ते भौतिक शक्तीद्वारे बद्ध होतात. याप्रमाणे जीव हे सर्व सदैव भगवंतांच्या शक्तीतच स्थित असतात. कारण या कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रत्येक जीव हा भगवंतांमध्ये स्थित आहे. योगी सर्वांमध्ये समदृष्टी पाहतो, कारण त्याला माहित असते की जीव आपल्याला कर्मफलानुसार विविध अवस्थांमध्ये असेल तरी ते सदा सर्वदा भगवंतांचे सेवकच आहेत. जेव्हा जीव भौतिक शक्तीत असतात तेव्हा ते भौतिक इंद्रियांची सेवा करतात, आणि जेव्हा ते आध्यात्मिक शक्तीत असतात तेव्हा भगवंतांची प्रत्यक्ष सेवा करतात. कोणत्याही दशेमध्ये जीव हा परमेश्वरांचा सेवकच आहे. ही समदृष्टी कृष्ण भावनाभावित व्यक्तीकडे पूर्णपणे असते. आणि आध्यात्मिक शक्ती असतात तेव्हा भगवंतांची पराशक्ती आणि अपराशक्ती याचं वर्णन आपण 7व्या अध्यायात पाहणार आहे. तर पराशक्ती म्हणजे आध्यात्मिक आणि अपराशक्ती म्हणजे भौतिक. तर जो व्यक्ती मायाशक्तीच्या अधीनतेमध्ये आहे तो भौतिक इंद्रियांच्याच पाठीमागे लागणार आहे. जो व्यक्ती राधाराणी लादिनी शक्तीच्या अधीनते आहे तो पूर्णपणे या गोष्टीच्या पलीकडे असणार आहे, भौतिक इंद्रिय तृप्तीच्या पलीकडे असणार आहे तो. श्लोक क्रमांक 30. यो मां पश्यति सर्वत्र यो मां पश्यति सर्वत्र सर्वच मयि पश्यति सर्वत्र मयि पश्यति स्याहं न प्रणश्यामि उत्साहं न प्रणश्यति. श्लोक है यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि न च सच मे न प्रणश्यति. जो मला सर्वत्र पाहतो आणि सर्व काही माझ्यामध्ये पाहतो त्याला मी कधी दुरावत नाही, तसेच तोही मला कधी दुरावत नाही. तर भगवंत हे परमात्मा रूपाने त्या आत्म्याबरोबर निरंतर असतात. निरंतर तेव्हा कुठल्याही योनीमध्ये असो, कुठल्याही स्थितीमध्ये असो, परमात्मा रूपाने भगवंत निरंतर आत्म्याबरोबर असतात. त्यामुळे भगवंत सांगतात
जो मला सर्वत्र पाहतो आणि सर्व माझ्यामध्ये पाहतो, म्हणजे ज्याला परमात्म्याचा साक्षात्कार झालेला आहे, तो व्यक्ती कधीही भगवंतांपासून दुरावत नाही. हे फार महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे जेव्हा व्यक्ती त्या ध्यानधारणा समाधीमध्ये पोहोचतो, त्यानंतर त्याला भक्ती योगामध्ये, अष्टांग योगीला जेव्हा समाधीस्थ होतो, त्यावेळेस त्याला भक्ती योगामध्ये येण्यासाठी जास्त कष्ट करावे लागत नाहीत. त्याच्याआधी त्यांनी भरपूर कष्ट केले. कारण भगवंतांचं एकदा दर्शन झाल्यानंतर वारंवार त्यांचं दर्शन व्हावं ही त्यांची इच्छा असते. भागवतात कोणाचं उदाहरण होतं त्याचं? प्रल्हाद महाराज. ध्रुव महाराज. ध्रुव महाराजांचं उदाहरण येतं. ध्रुव महाराजांना भगवंताचं दर्शन झालं होतं. नंतर म्हटलं ना की मी नारद मुनी प्रभूजी, नारद मुनी जेव्हा ध्रुव महाराजांना डायरेक्ट दर्शन झालं भगवंतांचं. भगवंतांच्या समोर आले, त्याच्या डोक्यात शंख ठेवला, त्यांनी प्रार्थना अर्पण केले. नारद मुनी आधीच्या जन्मी जेव्हा नारद मुनींना परमात्म्याचं दर्शन झालं आणि नंतर त्यानंतर पुन्हा त्यांनी प्रयत्न केला स्मरण करण्याचा, भगवंतांनी त्यांना पूर्ण दर्शन दिलं नाही. मग त्यानंतर नारद मुनी जास्त विचलित होतात की भगवंत मला पुन्हा दर्शन करायचं तुमचं, आणि आणखीन जास्तीत जास्त योग अभ्यास करतात. डायरेक्ट झालं. 6 महिन्याच्या तपस्येनंतर डायरेक्ट भगवंतांचं दर्शन झालं. ठीक आहे. तर जो मला सर्वत्र पाहतो आणि सर्व काही माझ्यामध्ये पाहतो, त्याला मी कधीही दुरावत नाही. तसेच तोही मला कधीही दुरावत नाही. इथे फक्त भगवंतांना लोक बदलून स्वतःला टाकतात तिथे आणि म्हणतात मी भगवंत आहे, त्यामुळे मला जो आहे, मला सर्वत्र पहा आणि माझ्यामध्ये सर्वांना पहा. हे जे स्वतःला भगवंत म्हणून समजतात, अशा लोकांवरती कसलाही विश्वास ठेवू नये. तात्पर्य कोणी वाचू शकतो माईक मध्ये? हरे कृष्णा प्रभूजी. वाचा माताजी. जो मला सर्वत्र पाहतो आणि सर्व काही माझ्यामध्ये पाहतो, त्याला मी कधीच दुरावत नाही, तसेच तोही मला कधी दुरावत नाही. तात्पर्य: श्रीकृष्ण भावना भावित व्यक्ती निश्चितच भगवान श्रीकृष्णांना सर्वत्र पाहते आणि सर्व काही श्रीकृष्णांमध्ये पाहते. अशी व्यक्ती भौतिक प्रकृतीच्या सर्व निरनिराळ्या अभिव्यक्तींना पाहत असल्याचे दिसते, परंतु सर्व काही श्रीकृष्णाच्या शक्तीचे प्रकटीकरण असल्याचे त्याला ज्ञात असल्याने प्रत्येक गोष्टीत त्याला श्रीकृष्णाच्या उपस्थितीची जाणीव असते. श्रीकृष्णाशिवाय कोणतीही गोष्ट अस्तित्वात राहू शकत नाही आणि श्रीकृष्ण हे सर्व काही गोष्टीचे अधिपती आहेत. हेच कृष्ण भावनेचे आधारभूत तत्व आहे. श्रीकृष्ण भावना म्हणजेच कृष्ण प्रेमाची परिपक्वता होय आणि ही स्थिती भौतिक मोक्षाच्याही अतीत आहे. आत्मसाक्षात्काराच्या अतीत या श्रीकृष्ण भावनेच्या स्तरावर भक्त श्रीकृष्णाशी एकरूप होतो. अर्थात भक्तासाठी श्रीकृष्ण हे सर्वस्व होतात आणि भक्त कृष्ण प्रेममय होतो. त्यानंतर भगवंत आणि भक्त यांच्यामध्ये अत्यंत निकट संबंध प्रस्थापित होतात. त्या अवस्थेमध्ये जीवाचा कधीच विलय होऊ शकत नाही. तसेच भगवंत ही भक्ताच्या दृष्टीआड होत नाहीत. श्रीकृष्णामध्ये विलीन होणे म्हणजे आध्यात्मिक विनाशच आहे. भक्त असा धोका पत्करीत नाहीत. ब्रह्मसंहितेत सांगण्यात आले आहे की प्रेमांजन छुरित भक्ती विलोचनेन संत सदैव हृदयेषु विलोकयन्ति यं श्याम सुंदरम अचिंत्य गुणस्वरूपम गोविंदमादि पुरुषं तमहं भजामि. मी आदि पुरुष श्री गोविंदांना प्रणाम करतो, ज्यांना भक्त प्रेमरूपी अंजनाने माखलेल्या नेत्रांनी पाहतात. भक्तांच्या हृदयामध्ये निवास करणाऱ्या श्री गोविंदांना त्यांच्या शाश्वत श्यामसुंदर रूपामध्ये पाहिले जाते. या अवस्थेत भगवान श्रीकृष्ण भक्ताच्या दृष्टीपुढे कधी अगोचर होत नाही, तसेच भक्त ही भगवंताच्या दृष्टीआड होत नाही. हृदयस्थित परमात्म्याला पाहणाऱ्या योगींच्या बाबतीतही हीच गोष्ट लागू पडते. असा योगी विशुद्ध भक्त बनतो आणि स्वतःच्या ठाई भगवंतांना पाहिल्या विना क्षणभर जगणेही तो सहन करू शकत नाही. हरे कृष्ण. दंडक. हरे कृष्ण. तर भगवंत जे आहेत हे अधिपती आहेत आणि अशा अधिपती भगवंतांना त्यांचा साक्षात्कार करणे हे गरजेचं आहे. कृष्ण भावना जी आहे ही कृष्ण प्रेमाची परिपक्वता आहे आणि त्यामध्ये व्यक्तीने जे आहे पूर्णपणे प्रयत्न करायचा आहे. आणि विशेष करून जे प्रेमांजन छुरित भक्ती विलोचने, जे भक्तांचं उदाहरण देताना प्रभुपाद सांगतायत, जे गोविंदाचे परमभक्त आहेत ते प्रेमरूपी अंजन
आपल्या डोळ्यामध्ये लावलेलं असतं त्यांनी, आणि त्या प्रेमरूपी कृष्ण प्रेमरूपी अंजनाने ते भगवंतांकडे पाहतात आणि संतः सदैव हृदयेषु विलोकयन्ति, आणि अशा संतांच्या हृदयामध्ये भगवंत नियमितपणे वास करतात. अशा शाश्वत श्यामसुंदर रूपाकडे आपण मृगाकडे आपण पाहिले पाहिजे. गोविंद आदिपुरुषम तमहम भजामी. तर जो व्यक्ती भगवंतांना सर्वत्र पाहतो, त्याचबरोबर तो व्यक्ती सर्व काही भगवंतांमध्ये आहे हेही जाणतो, तो भगवंतांपासून कधीच दुरावत नाही आणि भगवंतही त्याच्यापासून कधी दुरावत नाहीत. कृष्ण जे आहेत हे पर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत आणि ते प्रत्येक कणाकणामध्ये आहेत, असं आपण बऱ्याच वेळा ऐकलं. तर हे कसं समजायचं ते ह्या श्लोकाद्वारे, की भगवंत जे आहेत हे सर्व ठिकाणी व्यापक. म्हणजे भगवंत त्यामुळे अणुही आहेत आणि विभूही आहेत, पण विशेष करून भगवंत जे आहेत ते विभू आहेत हे समजणं गरजेचं. अनुरूपाने कणाकणामध्ये ते स्थित जरी असले तरी ते विभू आहेत, आणि जीवात्मा जो आहे तो अणु आहे, सूक्ष्म आहे. आणि या श्लोकांद्वारे आपल्याला समजतं की जीवात्मा कधीही भगवंत बनू शकत नाही. शेवटचे 2 श्लोक 31. सर्वभूत स्थितम यो माम प्रत्येकत्व मास्थित सर्वथा वर्तमानोपि मयि वर्तते. योगी मयी वर्तते. आता या शेवटच्या 2 श्लोकामध्ये आपण पाहणार आहे जो अष्टांग योगी आहे, ज्याने परमात्म्याचं दर्शन पाहिलेलं आहे, जो पूर्णत्वापर्यंत पोहोचलेला आहे, त्याचे कार्य कशा प्रकारे असतात. जो योगी मी आणि परमात्मा अभिन्न असतात ते जाणून परमात्म्याच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये युक्त होतो, तर सर्व परिस्थितीत माझ्यामध्ये सदैव निवास करतो. श्लोक क्रमांक 32. आत्म औप्यमाने सर्वत्र समं पश्यति यो अर्जुन यदि वा दुःखम सुखम वा यदि वा दुःखम योगी परमो मतः. जो आपल्या स्वतःच्या तुलनेने सर्व जीवांकडे त्यांच्या सुखामध्ये आणि दुःखामध्ये वास्तविक समतेने पाहतो, तोच परिपूर्ण योगी होय. तर 2 गोष्टी पाहिल्या आपण. जो भगवंतांना अभिन्न, जो कृष्ण आणि परमात्मा हे अभिन्न आहे हे जाणतो, आणि त्याचबरोबर परमात्म्याची भक्तिमय सेवा करतो, असा व्यक्ती जो आहे हा सर्व परिस्थितीमध्ये सदैव भगवंतांमध्ये निवास करतो, म्हणजे भगवंतांच्या चरणामध्ये त्यांच्या स्मरणामध्ये निवास करतो. आणि त्याचबरोबर असा व्यक्ती जो आहे हा आपल्या स्वतःच्या तुलनेने सर्व जीवांच्या सुखामध्ये आणि दुःखामध्ये भाग घेतो. सर्व जीवांच्याकडे त्यांच्या सुखा आणि दुःखामध्ये वास्तविक समतेने पाहतो, तो परिपूर्ण योगी आहे. तो म्हणजे कशाही प्रकारे अविचलित न होता सर्व गोष्टींमध्ये तो समतेने पाहतो. द्वंद्वांवरती त्यांनी पूर्णपणे विजय प्राप्त केलाय, आणि असा व्यक्ती जो आहे हा परिपूर्ण योगी म्हणून ओळखला जातो. तर जो परिपूर्ण योगी आहे त्याच्या 2 गोष्टी सांगितल्यात. पहिली म्हणजे तो भगवंतांची नित्य स्वरूपाने पूजा अर्चना करतो, भगवंतांमध्ये निवास करतो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो सर्वांना समानतेने पाहतो. मग तो सुखातला असेल, दुःखातला असेल, कोण नीच असेल, उच्च असेल, अशा प्रत्येक स्थितीमध्ये तो समानतेने पाहतो. असा त्याला परिपूर्ण योगी असं म्हटलं जातं. तात्पर्य श्लोक क्रमांक 31 तात्पर्य वाचा दादाजी. मी वाचू प्रभूजी. वाचतात माताजी, वाचतात. भावना भावित आहे तो परिपूर्ण योगी आहे. 31. परमात्म्यावर ध्यान करीत असलेला योगी आपल्या अंतर्यामी श्रीकृष्णांचे विस्तारित रूप असलेल्या चतुर्भुज शंख चक्र गदा पद्मधारी श्री विष्णूंना पाहत असतो. योगी व्यक्तीने जाणले पाहिजे की श्री विष्णू आणि श्रीकृष्ण हे अभिन्न आहेत. या परमात्मा रूपामध्ये श्रीकृष्णच प्रत्येकाच्या हृदयामध्ये निवास करतात. शिवाय असंख्य जीवाच्या हृदयात स्थित असणाऱ्या असंख्य परमात्म्यामध्ये
कोणताही भेद नाही. तसेच श्रीकृष्णांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये सदैव युक्त असलेल्या कृष्ण भावना भावित व्यक्तीमध्ये आणि परमात्म्यावर ध्यान करण्यात मग्न असलेल्या परिपूर्ण योगी व्यक्तीमध्येही मुळीच भेद नाही. कृष्ण भावना भावित योगी भौतिक जगतात असताना जरी विविध कार्यांमध्ये गुंतलेला असला तरी तो श्रीकृष्णांमध्येच सदैव स्थित असतो. याला श्री रूप गोस्वामींच्या भक्तिरसामृत सिंधू 1.187 मध्ये पुष्टी देण्यात आली आहे. निखिला स्वप्य अवस्थात्सु जीवन मुक्त स उच्चते. कृष्ण भावना भावित कर्म करणारा भगवत भक्त हा आपोआपच मुक्त झालेला असतो. नारद पंचरात्र याला पुष्टी देते. दिक्कालाद्यन छिन्ने कृष्णे चेतो विधाय च तन्मयो भवति क्षिप्रम जीवो ब्रह्मणी योजयेत. सर्वव्यापी आणि देशकालातीत श्रीकृष्णांच्या दिव्य स्वरूपावर ध्यान एकाग्र केल्याने मनुष्य श्रीकृष्णांच्या चिंतनात तल्लीन होतो आणि मग त्यांच्या दिव्य सहवासाच्या सुखमय अवस्थेची त्याला प्राप्ती होते. कृष्ण भावना आणि योगाभ्यासातील परमोच्च समाधीस्थ अवस्था होय. श्रीकृष्ण हेच परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये उपस्थित आहेत. केवळ या ज्ञानानेच योगी निर्दोष होतो. भगवंताच्या या अचिंत्य शक्तीबद्दल वेद गोपाल पातनी उपनिषद 1.21 पुढील प्रमाणे सांगतात. एकोपी संबंहुधा यो भवाती यो व भाती. भगवंत जरी एकच असले तरी ते असंख्य हृदयांमध्ये उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे स्मृतिशास्त्रात सांगण्यात आले आहे की एक एव परो विष्णु सर्वव्यापी न संशयः ऐश्वर्याद रूपमेकं च सूर्यवत बहुधेयते. श्री विष्णू हे एकच आहेत तरीही निश्चितच ते सर्वव्यापी आहेत. ज्याप्रमाणे सूर्य एकाच वेळी अनेक ठिकाणी दिसतो त्याचप्रमाणे आपले एकच रूप असले तरी ते आपल्या अचिंत्य शक्तीच्या प्रभावाने सर्वत्र उपस्थित आहेत. हरे कृष्ण. एक एव परो विष्णू सर्वव्यापी न संशयम. श्री विष्णू हे एकच आहे तरीही निश्चितपणे सर्वव्यापी आहेत हे समजणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा वाटतं भगवंत हे एक आहेत. मग भगवंत जेव्हा विस्तार करतात तो भगवंतांचं जसं एखाद्या पाण्याचा टब असेल त्याच्यातून पाणी काढलं तर ते पाणी एक बकेट काढली, एक मग काढला, म्हणजे वेगवेगळं झालं. असं भगवंतांचा विस्तार जेव्हा होतो तेव्हा भगवंतांच्या शरीरातून वेगवेगळे भाग होतात. मग भगवंत कमी होतात का? असा काही समज चुकीचा आहे. भगवंत जरी एक असतील तरी ते निश्चितपणे सर्वव्यापी आहेत. त्यामुळे परमात्मा रूपाने भगवंत हे सर्वव्यापी आहेत. जसं आपण पाहिलं ह्या ब्रह्मांडाचा सुद्धा परमात्मा आहे किंवा प्रत्येकाच्या जीवात्म्यांच्या हृदयामध्ये भगवंत परमात्मा रूपाने आहेत. आणि जेव्हा ब्रह्मांडाचा परमात्मा सांगितलं जातं त्यावेळेस प्रत्येक कणाकणामध्ये भगवंत उपस्थित आहेत हे आपल्याला समजतं. कोण आहे या ब्रह्मांडाचे परमात्मा कोण आहेत? ठीक आहे, आपल्या हृदयामध्ये जे परमात्मा रूपी भगवंत नाव काय? शिरोदक्षाई विष्णू आहेत का प्रभूजी? ब्रह्मांडाचे परमात्मा कोण आहेत? गर्भदक्ष विष्णू ब्रह्मांडात प्रवेश करतात. कृष्ण दुसरं काही नाही, कृष्ण. कर्णदक्षाई विष्णू ह्या ब्रह्मांड परमात्मा आहेत आणि आपल्या प्रत्येक जीवात्म्याच्या हृदयामध्ये सुद्धा ते परमात्मा रूपाने स्थित आहेत. त्यामुळे शिरोदक्षा विष्णू रूप जे आहेत हे परमात्मा रूप आहे. परमात्माचं रूप कसं आहे? द्विभुजधारी विष्णू. त्रिभुजधारी विष्णू. विष्णू कधी द्विभुज नसतात. चतुर्भुजधारी विष्णू आहेत. आणि लक्ष्मी सेवा करते. एका पायावरती उभे राहून ते झुकलेल्या अवस्थेमध्ये आहेत. का माहितीये? प्रत्येक जीवात्म्याचे काय काय कार्य चाललेत ते एकदम कटाक्षपणे ते पाहत असतात प्रत्येक ठिकाणी. त्यामुळे सुहृदम सर्वभूतानाम, प्रत्येकाच्या हृदयाजवळ निकटतम आणि अतिशय हितचिंतक म्हणजे असे भगवंत कृष्ण आहेत. ठीक आहे. श्लोक क्रमांक 32. शिरोदक्ष विष्णू जे आहेत हे प्रत्येक ब्रह्मांडामध्ये परमात्मा रूपाने आहेत. कार्णोदक्ष विष्णूंच्या शरीरातून ब्रह्मांड येतात आणि गर्भोदक्ष विष्णूंच्या शरीरातून नाभीतून एक ब्रह्मांडाचं कमळ आणि त्या ब्रह्मांडाची कमळाची जी दांडी येतात पूर्ण ब्रह्मांड आहे. असं आहे. म्हणजे एक ब्रह्मांड जे आहे ते प्राप्त होतं ते गर्भोदक्ष विष्णूकडून.
कारणदक्ष विष्णूच्या शरीरातून असे लाखो लाखो ब्रह्मांड बाहेर येतात आणि शिरोदक्ष विष्णू जे आहेत ह्या ब्रह्मांड जे गर्भदक्ष विष्णूच्या गर्भातून जे एक ब्रह्मांड आलं त्या ब्रह्मांडाचे परमात्मा जे आहेत ते शिरोदक्ष विष्णू आणि त्याचबरोबर ह्या ब्रह्मांडात जे काही जीवात्मा आहेत त्यांच्या हृदयामध्ये पण परमात्मा स्वरूप जे आहे ते म्हणजे शिरोदक्ष विष्णू. निरंतर कुठेही कोणत्याही परिस्थितीमध्ये आहात तुम्ही. जसं तुमचं सूक्ष्म शरीर तुमच्यावर निरंतर रूपाने असणार आहे, आध्यात्मिक जगतामध्ये ते शुद्ध स्वरूपात आहे पूर्णपणे, पण तुमचं तिथे तुमचं स्वरूप जे आहे ते वेगळ्या प्रकारे असणार आहे. सूक्ष्म शरीर तिथे तुमचा मिथ्या अहंकार नसणार आहे, तुमचा सत्य अहंकार असणार आहे. किंवा तिथे तुमचं मन जे आहे ते अतिशय शुद्ध आहे आणि तुमची बुद्धी जी आहे ती पूर्णपणे कृष्ण भावना भावित आहे. अशा प्रकारे तिथेही तुमचं स्वरूप आहे. त्याचप्रमाणे परमात्मा रूपाने भगवंत निरंतर तुमच्या बरोबर आहेत, कधीच सोडत नाहीत ते कुठल्याही परिस्थितीमध्ये. फक्त तिथे गेल्यानंतर त्याचा प्रभाव जो आहे तो कृष्ण आणि किंवा कोणत्याही स्वरूपामध्ये तुम्ही आहात आणि त्या स्वरूपामध्ये त्या भगवंतांची सेवा, कोणी नरसिंहाची सेवा करू शकतो, कोणी वराहाची सेवा करू शकतो, कोणी कृष्णाची, कोणी रामाची. तर त्या भगवंतांचा जो त्या दास्यत्व भावामध्ये एवढा प्रभाव असतो की ते गौण होऊ शकतं. परमात्माचा साक्षात्कार किंवा परमात्माचा उपस्थिती आहे हे गौण होऊ शकतो, पण भगवंत कुठल्याही परिस्थितीमध्ये जीवात्म्याला सोडत नाहीत. परमात्मा रूपाने ते निरंतर जीवात्मा बरोबर असतात. ठीक आहे. हरे कृष्ण प्रभूजी, ब्रह्मविमोहन लीला याच्याशी संबंधित येईल का थोडीशी? ब्रह्मविमोहन लीला प्रत्येक वासरामध्ये गायींमध्ये भगवंत स्वतःच्या रूपामध्ये हे करतात. हा माताजींचा जो प्रश्न आहे की गोलोक वृंदामध्ये पण भगवंत असतात, तर तिथे भगवंतांनी अशा वेगवेगळ्या प्रकारे विस्तार केला. ब्रह्मविमोहन लीलेमध्ये तसा भगवंतांनी वेगवेगळ्या प्रकारे विस्तार केला, म्हणजे भगवंत तिथेही विस्तारित रूपाने सर्व ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्याच्यावर भगवंत आपल्यावर तिथेही निरंतर आहेत हे आपल्याला समजू शकतो. ठीक आहे, बरोबर आहे माताजी. यस, श्लोक क्रमांक 32. यस रोजी वाचा. श्लोक क्रमांक 32 तात्पर्य. जो कृष्ण भावना भावित आहे तो परिपूर्ण योगी होय. त्याला आपल्या अनुभवाच्या आधारे सर्वांच्या सुखाची आणि दुःखाची जाणीव असते. जीवाच्या दुःखाचे कारण म्हणजे त्याला भगवंतांशी असलेल्या आपल्या संबंधांचे झालेले विस्मरण होय, आणि सुखाचे कारण म्हणजे श्रीकृष्ण हेच मनुष्याच्या सर्व कर्मांचे परमभोक्ता आहेत, सर्व भूमी आणि लोकांचे अधिपती आहेत आणि सर्व जीवांचे प्रामाणिक हितचिंतक आहेत हे जाणणे होय. परिपूर्ण योगी जाणतो की प्राकृतिक गुणांमध्ये बद्ध झालेला जीव हा श्रीकृष्णांशी असलेल्या आपल्या संबंधांची विस्मृती झाल्यामुळे त्रिविध भौतिक तापांच्या अधीन होतो. कृष्ण भावना भावित असलेला मनुष्य हा सुखी असल्या कारणाने तो श्रीकृष्णांच्या ज्ञानाचा सर्वत्र प्रसार करण्याचा प्रयत्न करतो. परिपूर्ण योगी हा कृष्ण भावना भावित होण्याचा महत्वाचा सर्वत्र प्रसार करण्याचा प्रयत्न करीत असल्याने तो जगातील सर्वोत्तम परोपकारी आहे आणि तो भगवंतांचा अत्यंत प्रिय सेवक आहे. नच तस्मान् मनुष्येषु कश्चिन्ते प्रियकृत्तम. श्रीमद भगवद्गीता 18.69. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर भगवंतांचा भक्त हा सदैव सर्व जीवांच्या कल्याणाकडे लक्ष देत असतो आणि या प्रकारे तो वास्तविकपणे प्रत्येकाचा मित्र आहे. तो सर्वोत्तम योगी आहे कारण तो स्वतःच्या वैयक्तिक लाभासाठी योग सिद्धीची अभिलाषा करीत नाही, तर तो इतरांच्या हिताकरिता प्रयत्नशील असतो. तो आपल्या बरोबरीच्या जीवांचा मत्सर करीत नाही. भगवंतांचा विशुद्ध भक्त आणि केवळ आपल्या वैयक्तिक उन्नतीची कामना करणारा योगी यांच्यामध्ये हाच फरक आहे. पूर्ण रूपाने ध्यान करण्यासाठी एकांतवास स्वीकारलेला जो योगी असतो तो प्रत्येक मनुष्याला कृष्ण भावना भावित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भक्ता इतपत परिपूर्ण असू शकत नाही. फार महत्वाचा मुद्दा प्रभुपादांनी इथे मांडलाय. इथे प्रभुपाद तात्पर्यामध्ये कृष्ण म्हणतायत जे सर्व जीवांकडे त्यांच्या सुखामध्ये आणि दुःखामध्ये वास्तविक समतेने पाहतो तोच परिपूर्ण योगी आहे. तर जो अष्टांग योगी आहे ही स्वतःच्या परिपूर्णतेचा प्रयत्न करतो, तो वैयक्तिक सुखाचा प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. पण भगवंतांचा भक्त जो आहे हा इतका निस्वार्थपणे तो सर्व जीवात्मांचा सेवा करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांच्या सुख आणि दुःखामध्ये तो भाग घेतोय. जेव्हा प्रभुपाद बावरीमध्ये जेव्हा चालत असायचे, सकाळी पहाटे उठल्यानंतर प्रभुपाद जेव्हा चालायला जायचे
तर प्रभुपाद पाहिजे कित्येक हे हिप्पे मुलं मुली जे आहेत ते रस्त्यावरती असे पडलेले आहेत आणि त्याच्यामधून वाट काढून प्रभुपादांना जावं लागायचं. तर त्यावेळेस प्रभुपादांना खूप दुःख व्हायचं. त्यांचा काहीही रक्ताचा संबंध नव्हता, कसलाही संबंध नव्हता, तरी प्रभुपादांना दुःख व्हायचं. आज महाराजांनी खूप छान एक मुद्दा सांगितला. महाराज सांगत होते की व्यासदेव यांनी ग्रंथ लिहिले आणि त्यानंतर आपण भागवतात ऐकतो की व्यासदेवांना संतुष्टी नव्हती. आपण त्यावेळेस काय ऐकतो की नारद मुनी येतात आणि नारद मुनी सांगतात की तुम्ही भगवंतांचं पूर्ण गुणगान केलं नाहीये आणि त्यामुळे तुम्हाला संतुष्ट नाहीये. महाराजांनी त्याचा एक खूप छान वेगळा हे सांगितला, कल सांगितला की महाराज म्हणाले की व्यासदेवांना संतुष्टी नव्हती असं नव्हतं. व्यासदेवांची भक्ती त्यांना माहित नव्हतं की भगवंतांची भक्ती करायची. त्यांना माहिती होतं, त्यांनी भगवंतांची भक्तीही केली होती आणि ते उत्कृष्ट भक्त होते. पण त्यांची बाकी सर्व जीवात्मांसाठीची जी करुणा होती, त्या करुणेपोटी त्यांनी दाखवलं की ते संतुष्ट नाहीयेत. आणि त्यानंतर नारद मुनींनी येऊन सांगितलं की तुम्ही भगवंतांचं गुणगान करा जेणेकरून तुम्हाला संतुष्टी वाटेल. म्हणजे ते भगवंतांचं गुणगान प्रत्येक जीवात्मांपर्यंत पोहोचेल आणि त्यानंतर प्रत्येक जीवात्मा जो आहे तो संतुष्ट होईल. तर या प्रत्येक जीवात्म्याला प्रसन्न करण्यासाठी श्रीमद भागवत ग्रंथ यावा म्हणून व्यासदेवांनी ते केलं. आणि त्याचा संबंध जोडत महाराज म्हणत होते की अशाच प्रकारे श्रील प्रभुपाद सुद्धा वृंदावन धामामध्ये दामोदर मंदिरात खूप संतुष्ट होते. असं नव्हतं की प्रभुपादांना काहीतरी अमेरिका बघायची होती आणि तिथे जाऊन काहीतरी नवीन काहीतरी करायचं, अजिबात नाही. प्रभुपाद अतिशय संतुष्ट होते. प्रभुपाद वारंवार म्हणतात की मला अजूनही दामोदर वृंदावन धाम आठवतंय, दामोदर मंदिराची आठवण येते अमेरिकेमध्ये असताना. तरी पण करुणा भावामुळे दुसऱ्यांचं जे जीवनातलं दुःख आहे ते दूर करण्यासाठी भगवंतांना प्रत्येकाची प्राप्ती व्हावी या परमोच्च उद्देशाने प्रभुपादांनी ते स्थान सोडलं. तर त्यामुळे आपण पाहतो की कशा प्रकारे एक भक्त जो आहे, जो पूर्ण योगी जो आहे, हा स्वतःच्या वैयक्तिक आनंदाचा विचार न करता फक्त तो भगवंतांच्या आणि प्रत्येक जीवात्म्याच्या आनंदाचा विचार करतो आणि त्यामुळे त्या योगीला पूर्ण योगी म्हटलं जातं. त्यामुळे जो कृष्ण भावनाभावित भक्त आहे तो पूर्ण योगी आहे. आणि त्यामुळेच भगवंत सांगतात असा व्यक्ती मला खूप प्रिय आहे जो भगवंतांचा प्रचार करतो, जेणेकरून प्रत्येक जीवात्मा जो आहे हा दुःखातून मुक्त होईल आणि भगवंतांच्या आनंदामध्ये, पूर्ण आनंदामध्ये तो स्थित होईल. हरे कृष्ण. कोणाचा काही प्रश्न आहे? ठीक आहे. तर इथून पुढे अर्जुन जो आहे हा अर्जुनाचा एक विशेष गुण आहे, तो पुढे पुढे जात नाही, परत मागे जातो, परत चर्चा करतो की असं का. तर अर्जुन म्हणाले भगवंत तुम्ही थोड्या वेळापूर्वी सांगितलं तर मन जे आहे अतिशय चंचल आहे. त्यामुळे अर्जुन आता विचारणार चंचल ही मन कृष्ण, हा प्रश्न अर्जुन विचारणार आहे. त्याच्यावरती आपण पुढच्या शुक्रवारी चर्चा करतो. पुढच्या शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रभूजी ऑफलाईन येऊ शकतात. त्यांनी नक्की या. त्यांना अडचण आहे त्यांनी ऑनलाईन येऊ शकतात. येस माताजी काही प्रश्न आहे? हा प्रभूजी. तर हे अष्टांग योगी तुम्ही पूर्ण सांगितले, त्या लेवलने पुढे पुढे जातात. माझ्या अजामिलचं जे उदाहरण आहे त्याच्यामध्ये भगवंतांनी एवढी मर्सीफुल आहे की कृपा का दाखवली त्यांच्याकडे. अजामिलच्या गोष्टीमध्ये आणखीन एक विचार सांगतात ते म्हणजे अजामिलने स्त्रीच्या संबंधात येण्याच्या आधी भगवंतांची कशा ना कशा प्रकारे भक्ती केली होती, वडिलांची सेवा केली होती आणि त्यामुळे त्यांची कृपा कुठे ना कुठे होती. आणि अजामिल एक विशेष उदाहरण म्हणू शकतो. अजामिलाची सारखी स्थिती प्रत्येकाच्या जीवनात येईल असं नाहीये. परिस्थिती आहे किंवा विशेष स्थिती ज्याच्यामध्ये नामाची जी महिमा आहे ती भगवंतांना दाखवून द्यायची होती किंवा भयंकर असा व्यक्ती जो आहे भगवंतांचं नाव एक घेऊन सुद्धा त्याचं पूर्णपणे जीवन परिवर्तन होऊ शकतं. त्यामुळे एक विशेष उदाहरण अजामिलाच्या द्वारे दाखवून देण्यात आलेलं आहे. त्यामुळे अजामिलाची स्थिती प्रत्येकाच्या बाबतीत नाही. अजामिलने कुठलाही योग विधी न करता भगवंतांची अहेतुकी कृपी केलेली आहे. विशेष उदाहरण याचं प्रत्येकाच्या जीवनात बरोबर बरोबर. आणि अजामिल सुद्धा भगवत धामात जेव्हा विष्णुदूतांचं दर्शन माझ्याकडून करतात आणि हरिद्वारला जाऊन तपस्या करतात, नंतर भगवत धामात जातात. पण त्यांच्यावरती जी कृपा झाली आहे त्याचं आपण काही सांगू. आता आपल्यापैकी कित्येक जण आहेत त्यांच्यावरती जी आहे तो की कृपा झाली आहे ते आपण विचार नाही करू शकत की कशी झाली, का झाली. असं नाही की बाबा आपण आपल्या की प्रत्येक जण जो आहे हा
ज्ञानयोग अष्टांग योग करून समाधीस्थ अवस्थेमधून परमात्माचं दर्शन घेऊन भक्ती योगात आलेले आहे. ठीक आहे. कित्येक असे व्यक्ती आहेत ज्यांनी दारूच्या नशेमध्ये काहीतरी भूक लागली म्हणून कच्चाचा डबा शोधला आणि भगवद्गीता सापडली आणि त्याच्यानंतर संन्यासी झाले. अशी उदाहरणं आहेत. ठीक आहे. अजून काही प्रश्न आहे कोणाचा? प्रियोशींचं ते एका प्रभूजींचं एकदा ऐकलं होतं त्यांचं की मी चोरी करायच्या उद्देशाने आलो मंदिरामध्ये आणि ते नंतर हो. ठीक आहे. धन्यवाद. तुम्हाला सगळ्यांना बाकीचं पुढचं शेड्यूल मिळालं असेल. 23 तारखेला आपली क्लोजबुक एक्झाम होणार आहे. 23 तारखेपर्यंत सर्वांना ओपन बुक पण सबमिट करायची आहे. त्याच्या पुढच्या रविवारी तुमची ओरल एक्झाम होणार आहे. श्लोका टेस्ट नाही, ओरल एक्झाम होणार आहे. तोंडी परीक्षा होणार आहे. त्या तोंडी परीक्षेमध्ये श्लोका सुद्धा विचारले जातील आणि त्याच्या व्यतिरिक्त बरंच काही विचारलं जाईल. 23 नंतर पुढचा येणार आहे. 23 नंतर येणार पुढचा रविवार, जेणेकरून 1 मे पासून आपण पुढचे जे पुढचं जे युनिट आहे ते शिकायला सुरुवात करू. 1 मे म्हणजे मे मधला तो पहिला आठवडा, पहिला रविवार येईल तेव्हापासून. ठीक आहे. कोणाला काही प्रश्न आहे याच्यावरती? कोणाला काही अडचण? थोडा वेळ नाही माताजी. आता आपलं हे बघा 9 तारखेला आपलं संपणार आहे हे युनिट. त्याच्यानंतर 1 आठवडा सुट्टी लेखी परीक्षेसाठी आहे. ओपन बुक तर तुम्ही सगळ्यांनी लिहिलेलेच आहेत आतापर्यंत. हरे कृष्ण. प्रभूजी सगळ्यांची होणार आहे का 30 तारखेला तोंडी एक्झाम? हो, ऑनलाईन ऑफलाईन सगळ्यांची तोंडी परीक्षा होणार आहे 30 तारखेला. प्रभूजी मी शिक्षिका आहे. आमच्या मुलांची नवोदयची एक्झाम आहे. थोडं काय माताजी? नवोदयची एक्झाम आहे मुलांची 30 तारखेला. मी शिक्षिका आहे. अच्छा. त्यामुळे मुलांची नवोदयची एक्झाम आहे. ठीक आहे. पर्सनल कोणाचा प्रॉब्लेम असेल महेश पुन्हा तुम्ही मेसेज टाकून ठेवा. आपण करूयात त्याच्यावरती चर्चा माताजी. थँक्यू प्रभूजी. ठीक आहे. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद